गणाधीश जो सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंत या राघवाचा श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ साधना विचार अभ्यास वर्गाच्या आजच्या 18व्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. मागच्या 2 सत्रांमध्ये आपण चिदाभासाच्या अवस्था अत्यंत बारकावे समजावून आपल्याला सीमाताईंनी सांगितले. या चिदाभासाच्या अवस्था काय आहेत आणि जणू काही ते टप्पे म्हणायला हरकत नाही. हे एक एक टप्पे कसे पार करतो साधक ते आपण समजून घेतलं. आता चिदाभासाला ज्ञान होणं हा या ज्ञान या प्रकरणातील हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. खूप छान अभ्यास चाललेला आहे आपला. मी सीमाताईंना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. श्रीराम. सीमाताई माईक म्यूट वरती आहे. हो या सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. प्रथम श्री समर्थांना वंदन करते. परमपूज्य सद्गुरु श्री डॉक्टर राकांना वंदन करते आणि परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा अभ्यास करणारे आपण सर्व साधक श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या विषयाला चिंतनाला आपण सुरुवात करूया. बघा आपण चिदाभासाच्या 7 अवस्था बघितल्या होत्या 2 सत्रांमध्ये. अज्ञान, आवरण, विक्षेप, नंतर परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि अनिर्बंध तृप्ती म्हणजे आनंदाव्याप्ती, अशा 7 अवस्था आपण चिदाभासाच्या बघितल्या होत्या. आता हा सगळा अभ्यास आपला कशासाठी चाललेला आहे तर स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी. हे अगदी पक्क लक्षात ठेवायचं की स्वस्वरूपाची म्हणजे माझ्या स्वरूपाची मला ओळख नाही आहे आणि ती ओळख करून घेण्यासाठी आपला हा सगळा अभ्यास चाललेला आहे. जीवाची व्याख्या आपण सातत्याने बघत आहोत. कूटस्थ चैतन्य प्लस बुद्धी, बुद्धीत पडलेला कूटस्थाचा आभास म्हणजे चिदाभास, त्याला जीव असं म्हणतात.
आता ह्या तीन घटकांपैकी कूटस्थ चैतन्य, बुद्धी आणि चिदाभास, आता ह्यापैकी ज्ञान कुणाला होतं? आता कुटस्थ चैतन्य म्हणजे आत्म्याला ज्ञान होईल का हो? आत्माच कसा आहे तर केवळ चैतन्य आहे, तो स्वतःच ज्ञानरूप आहे, त्याला ज्ञान करून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. आता बुद्धी जी आहे ती कशी आहे तर पंचमहाभूतांची आहे, अचेतन जड आहे. आणि आपण वारंवार बघतो आहोत की जे अचेतन जड असतं ते स्वतःलाही जाणत नाही, जे स्वतःचंही स्वरूप जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. म्हणजे अचेतनाच्या ठिकाणी ते सामर्थ्यच नाहीये, त्याला स्वतःचंही ज्ञान होत नाही आणि दुसऱ्याचंही ज्ञान होत नाही. मग आता आत्मा ज्ञानरूप आहे, बुद्धी अचेतन जड आहे, पर मग ज्ञान कुणाला होतं? तर जो आत्म्याचा बुद्धीत पडलेला जो प्रकाश आहे, जो चिदाभास आहे, जो त्याला आपण जीव म्हणतो, त्याला ज्ञान होतं. आणि चिदाभासाला ज्ञान होणे हा आपल्या आजचा चिंतनाचा विषय आहे. आपण बघितलं की चिदाभासाला ज्ञान का करवून घ्यावं लागतं? कारण तो अज्ञानी आहे म्हणून त्याला ज्ञान करवून घ्यावं लागतं. कशाचं अज्ञान आहे तर स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून स्वतः आनंद रूप असताना, स्वतःच तो ब्रह्मरूप असताना तो स्वतःला सुखी दुःखी समजतो आणि मी सुखी मी दुःखी असा सातत्याने विलाप करत राहतो. आणि म्हणून त्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून देण्यासाठी सगळी शास्त्र, संत आणि सगळे श्रीगुरु कसे आहेत तर अगदी सगळ्यांनी आपल्या ग्रंथांचा जो सगळा एवढा विस्तार करून ठेवलेला आहे तो तेवढ्यासाठीच करून ठेवलेला आहे. बघा, आचार्यांचं वाक्य आहे, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. म्हणजे ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म एकच आहेत. हा एकमेव अद्वितीय सिद्धांत सांगण्यासाठी संपूर्ण ग्रंथांची निर्मिती संतांनी, सद्गुरूंनी करून ठेवली. ते सातत्याने वारंवार आपल्याला तेच विचार सांगतायत. पण तरी सुद्धा जीवाला स्वतःच्या स्वरूपाची ओळख होत नाही आणि जीवानी ती साधना करून, अभ्यास करून ती स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घ्यावी लागते. जो मूळचा सुखरूप आहे आणि सुखरूप आहे हे ज्ञान होण्यासाठी त्याला ज्ञानाची गरज असते. म्हणून ज्ञान कुणाला होतं तर आत्मज्ञान जे आहे ते चिदाभासाला होतं. म्हणजे समर्थांची एक सुंदर ओवी आपल्या समोर, ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. अगदी माऊलींची ओवी पण समर्थांच्या सम आहे. परतोनी पाठीमोरे ठाके, आपण आपण या ते देखे, देखत खेव ओळखे, म्हणे ते तत्व मी. बघा, आता समर्थांसारखे संत आणि ज्ञानदेवांसारखे संत हे अगदी सारखे बोलतात. काहीही दोघांच्या ओव्या जर आपण अभ्यासल्या तर अजिबात काहीही फरक नाहीये. समर्थ म्हणतात, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, तूच तुला बघ, त्याचा विचार करणार आहोत आपण. आणि माऊली म्हणतात, परितोनी पाठीमोरे ठाके, तर कोणी पाठीमागे बघून बघायचं आहे, वळून बघायचं आहे, तर चिदाभासाने वळून बघायचं आहे मागे की माझं खरं स्वरूप काय आहे. आणि इथे समर्थ म्हणतात, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. बघा, समर्थांच्या ओवींमध्ये दोन आपण आहेत. आता त्याच्यामध्ये एक आपणासी आहे आणि एक आपण आहे. आता आपणासी जो आहे तो साध्य आहे आणि जो आपण जो आहे तो साधक जीव आहे. शास्त्रशुद्ध विचार करायचा असतो. आता ह्याच्यामध्ये दोन आपणासी आणि आपण. आता आपणासी जो आहे तो साध्य आहे आणि आपण जो आहे तो साधक आहे. आता एका ह्याच्यामध्ये दोन सत्य असू शकतात का? दोन सत्य असू शकत नाहीत. एक तर बघा, आता दोन सत्य जर असते तर एक तर जीव तरी सत्य असला पाहिजे किंवा एक तर आत्मा तरी सत्य असलं पाहिजे. कारण पारमार्थिक सत्य फक्त एक आहे, तिथे दुसऱ्याचा अजिबात मागमूसही नाहीये. ते पारमार्थिक सत्य जे आहे ते एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंड आणि एकरस असं आहे. आणि ते सच्चिदानंद घन असं एकमेव अद्वितीय एकच तत्व आहे, ज्याला आत्मा आणि ब्रह्म असं म्हणतात. म्हणजे एक सत्य आहे आणि त्याच्यातला एक कोण आहे तर माईक आहे. जो आपणासी आहे तो सत्य आहे आणि जो आपण आहे तो माईक आहे. मग जो माईक आहे, जो साधक आहे, जो आपण आहे, त्यांनी आपणासी मध्ये काय व्हायचं आहे तर
त्याच्यामध्ये विलीन होऊन जायचंय. कारण जे माईक आहे तेच काय होतं तर ते जातं, म्हणजे ते सत्य नाहीये, ते कायमस्वरूपी टिकत नाहीत. म्हणून आपल्या समोर जरी या ओवी जेव्हा आपण ओवी सोडवतो की नाही, आपण म्हणतो की शास्त्राचा अभ्यास कशाला हवा हो, आम्ही दासबोध ग्रंथाचा अभ्यास करतो, आम्ही समर्थांचे भक्त आहोत. पण समर्थांच्या ह्या ओवीचा जर आपल्याला अर्थ लावायचा असेल तर किमान शास्त्राचा अभ्यास असल्याशिवाय या ओवीचा आपल्याला अर्थ लावता येत नाही. जसं मी आता सांगितलं की आपणासी हा साध्य आहे, आपण हा माईक आहे. परमार्थामध्ये दोन सत्य कधीही समोर येत नाही. म्हणून माईक जो जीव आहे तो चिदाभास आहे. त्या चिदाभासानेच कशामध्ये विलीन व्हायचं आहे तर जो साध्य आत्मा आहे, पहावे आपणासी आपण, समर्थ पहावे असं म्हणतात की जो साधक जीव आहे त्यांनी साध्याकडे बघायचं आहे म्हणजे तेच तत्व मी आहे असा त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि आपल्या सगळ्यांना जीव सत्य वाटतो, हेच काय आहे तर हे मायेचं स्वरूप आहे. आता बघा, मग प्रश्न पडतो की मग मी जीव आहे का नाही हो. आता मला तर मी वाटतं की मी जीवच आहे. आता शास्त्राने खूप छान व्याख्या बसवली आहे की जीव प्राण धारणे, जीव प्राणांना धारण करून या देहामध्ये येतो, काही काळ टिकतो आणि देहाचं प्रारब्ध असेपर्यंत तो त्या देहामध्ये राहतो. आणि देहाचं प्रारब्ध संपलं की काय होतं तर प्राणांवर आरूढ होऊन परत तो निघून जातो. आता मी 1 तारखेपूर्वी नव्हते, आज तुमच्या समोर आहे आणि 1 तारखेनंतर नक्की नसणार आहे. मग असं जे येणारं, टिकणारं आणि जाणारं तत्व जे आहे ते सत्य कसं असेल, कारण सत्य जर एकच आहे, पारमार्थिक तत्व जे सत्य आहे ते एक आहे, ते त्रिकालाबाधित आहे, त्याचं असणं किंवा नसणं भूत भविष्य वर्तमानावरती अजिबात अवलंबून नाही. आणि म्हणून जे सत्य तत्व आहे त्याचा अनुभव घेणे आणि तेच मी होऊन राहणे याला आत्मज्ञान होणं असं म्हणतात. आता जीव हा जो दृश्य जगतामध्ये रमलेला आहे, जेव्हा तो दृश्य जगताचा जीव विवेकाने नाद सोडतो, म्हणजे त्याची अंतःकरण वृत्ती जी आहे ती विवेकाने दृश्य जगतामधून बाहेर पडते आणि जेव्हा ती आत वळते तेव्हा ती आत वळल्यानंतर चैतन्य घन अशा आत्मस्वरूपाचं त्या अंतःकरण वृत्तीला ज्ञान होतं. म्हणजे त्याच वेळेला चिदाभासाला म्हणजे जीवाला ज्ञान होतं असं म्हणण्याची पद्धत आहे. आता ज्ञान कोणाला होतं, चिदाभासाला ज्ञान होतं. आणि आपलं खरं स्वरूप जे आहे ते अनुभवाने त्याला कळतं की तो आत्मा ते ब्रह्म मीच आहे, याला ज्ञान होणे असं म्हणतात. म्हणजे चिदाभासाला म्हणजे जीवाला ज्ञान होतो. बघा, आता हा जो आपण आहे, जो साधक जीव आहे, त्या साधक जीवानी जो साध्य आहे म्हणजे जो आपणासी आहे त्याचा जर त्याचा अनुभव घेतल्यानंतर तो साधक जीव त्या साध्य आत्मस्वरूपाशी विलीन होऊन जातो. त्याच्यापेक्षा तो अजिबात वेगळा उरत नाही. आणि मी आत्मरूप झालो हे सांगण्यासाठी तो त्याच्यापासून वेगळा राहत नाही. आणि त्या आत्मानुभवाला शास्त्र स्वसंवेद्य अनुभव असं म्हणतं. ज्ञानेश्वरीमध्ये पहिली ओवी आपल्या समोर आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तू कसा आहेस तर स्वसंवेद्य आहे. आणि त्या स्वसंवेद्य स्वरूपाशी तो जीव एकरूप झाल्यानंतर तो अनुभव त्याला सांगता येत नाही, म्हणून त्याला स्वसंवेद्य असं म्हणतात. उदाहरण बघूया म्हणजे लक्षात येईल. बघा, मी तलावाच्या काठावरती मी उभी होते आणि चाळा करत होते अंगठीशी, सोन्याची अंगठी होती हातामध्ये. आता 8-10 फूट खोल पाणी होतं तलावामध्ये आणि चाळा करता करता अंगठी अशी हलवता एकदम अंगठी पाण्यामध्ये पडली. त्या अंगठी पाण्यामध्ये पडली म्हटल्याबरोबर मी ताबडतोब त्या तलावाच्या पाण्यामध्ये उडी मारली. तलावाचं पाणी अगदी स्वच्छ होतं. उडी मारल्याबरोबर मला माझ्या हाताला अंगठी ती लागली. आता ज्या क्षणी मला अंगठी ती मिळाली त्या क्षणी मला तो अनुभव सांगता येईल का? जर मी त्या क्षणी ते बोलायला गेले तर माझ्या नाकातोंडात काय जाईल तर पाणी जाईल, जीव घाबरा होऊन जाईल. पण जेव्हा मी ती अंगठी घेऊन वरती आले तेव्हा मला तो अनुभव सांगता येतो की माझी अंगठी मिळाली. पण ज्या क्षणी अंगठी मिळाली हातामध्ये त्या क्षणीचा तो अनुभव मला बोलता येत नाही आणि त्याला स्वसंवेद्य असं म्हणतात. आता वरती आल्यानंतरचा अनुभव किंचित का होईना त्या अनुभवापेक्षा कसा झालेला आहे तर तो कमी झालेला आहे.
आणि तोच अनुभव जो आहे तो सगळ्या संतांनी आपल्या ग्रंथांमधून घेऊन ठेवलेला आहे. पण ज्या क्षणी जीव आत्मस्वरूपाशी एकरूप होतो, विलीन होतो, अनुभव काळी मात्र सांगणारा कोणीही तिथे शिल्लक राहत नाही. आत्माराम मध्ये समर्थांची सुरेख ओवी आहे, अनुभव आणि अनुभविता एकरूप झाले तत्वता. अनुभव घेणारा आणि ज्याचा अनुभव घ्यायचा ते कसे झालेत तर एकरूप झाले आहेत. त्यामुळे तिथे कुणीही सांगणारा शिल्लक राहिलेला नाहीये, कारण तत्व कसं आहे तर एकमेव अद्वितीय आहे. मिठाची बाहुली जर आपण पाण्यामध्ये टाकली तर ती कशी विरघळून जाते, ती वेगळेपणाने उरते का? अगदी त्याचप्रमाणे जीव परब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर तो वेगळा, मी वेगळा आहे असं सांगायला तिथे कोणीही शिल्लक राहत नाही. म्हणजे तिथे द्वैत अजिबात शिल्लक राहत नाही. म्हणून मला अनुभव आला असा अनुभव घेणारा कधीही सांगू शकत नाही. बघा, आता आपल्याला थोडा अंदाज येण्यासाठी गाढ झोपेचं उदाहरण नेहमी शास्त्र देतं, म्हणजे शास्त्रात सांगितलेलं आहे. आता गाढ झोप समजण्यासाठी गाढ झोपेचं उदाहरण आपण समजावून घेऊया. बघा, आपण सगळेजण रोज गाढ झोपतो. गाढ झोपेमध्ये आपली इंद्रिय कुठलंही कार्य करीत नसतात. आता आपण सगळेजण जागे आहोत. आता मी बोलते आहे, तुम्ही ऐकता आहात. आता 4 वाजले व आपल्याला ऐकायला बसायचं आहे, अशी मग त्या दिशेने आपली इंद्रिय काय होतात तर जायला लागतात. मग मोबाईल घेतो आपण, ते लिंक ओपन करतो. या सगळ्या गोष्टी जागृतीमध्ये कसं असतं की बुद्धीकडनं त्या मनाकडे निर्णय पाठवले गेले की आता आपल्याला प्रवचन ऐकायचं आहे. त्याच्यानंतर ती इंद्रिय कार्यरत होतात आणि तशी तशी ती इंद्रिय काम करायला लागतात आणि तिथे बसतात. आता जागृतीमध्ये हे सगळे विषय असल्यामुळे सातत्याने इंद्रियांना काय असतं तर काम असतं. पण गाढ झोपेमध्ये मात्र काय असतं तर इंद्रियांना काम नसतं, कारण जीव कसा असतो तर शांतपणे झोपी गेलेला असतो. आता प्रारब्ध त्याचं झोपेचं अनुकूल झालं त्याला की तो गाढ झोपतो आणि गाढ झोपल्यानंतर कुठूनच काही निर्णय होत नसल्यामुळे बुद्धी काही निर्णय घेत नाही, मनाचे संकल्प विकल्प थांबलेले असतात आणि मग इंद्रियांना काय काम राहणार. म्हणून इंद्रिया पण कशी होतात तर ती शांत होऊन जातात. मग आता जीव जातो कुठे गाढ झोपेमध्ये तर जीव आपल्या मूळच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन जातो, म्हणजे तो आत्मरूप होतो. पण आता बघा, आता जर थोडा विचार केला तर आपण रोज आत्म्याशी एकरूप होऊन बाहेर येतो, म्हणजे रोज आत्मस्वरूपाची आणि आपली गाठ आहे. आता ही व्यवस्था जी आहे ही भगवंतानी सगळ्यांना करवून ठेवलेली आहे. अगदी फुटपाथवर दगड फोडणाऱ्यापासून ते अगदी महालात राहणाऱ्या राजापर्यंत ही सगळ्यांना व्यवस्था करवून ठेवलेली आहे. जो दिवसभर काम करून दमतो तो सुद्धा काय होतो, तो थकल्यामुळे तिथे दगडावरच एखादं काय घालतो तर कापड घालतो किंवा एखादं काहीतरी टॉवेल घालतो आणि त्याच्यावरती झोपतो. आणि त्याला इतके गाढ झोप लागते की आपण कुठे झोपलेलो आहोत याचं त्याला अजिबात भान राहत नाही. आणि आपण मात्र अगदी छान मऊ गादीवर झोपून सुद्धा आपल्याला झोप येत नाही. आता समजा झोप आली नाही तर किती अस्वस्थ होतो आपण, कारण झोप पाहिजे. असं जर सातत्याने झोप आली नाही 4-5 दिवस तर आपण डॉक्टरांकडे जातो आणि म्हणतो की मला एक झोपेची गोळी द्या. कारण झोप लागल्याशिवाय काय होतं तर स्वस्थता वाटत नाही. कारण झोपेमध्ये काय आहे, तो आनंद मिळतो. त्या गाढ झोपेतच तो आनंद सगळ्यांना भगवंतानी देण्याची योजना करून ठेवलेली आहे. आता हा गाढ झोपेत जो आहे तो जीव त्या आत्मस्वरूपाशी विलीन होतो आणि काय होतं, पण ह्याला शास्त्रकारांनी म्हटलेलं आहे की ही जी अवस्था आहे गाढ झोपेतली ही घन अज्ञानाची अवस्था आहे. आता आपण सगळे रोज त्या आत्मस्वरूपामध्ये जाऊन येतो, त्याच्याशी भेट घेऊन येतो त्याची, पण आपल्याला हे कळत नाही की आपण त्या आत्म्याशी एकरूप होऊन आलेलो आहोत. पण त्याचा जो आनंद आहे बघा, म्हणून मी सांगितलं उदाहरण की जर गाढ झोप आली नाही तर काय होतं, अस्वस्थ होतं. पण गाढ झोप लागली तर आपण त्याच्या उठल्यानंतर असं म्हणतो की मला खूप छान गाढ झोप लागली होती आणि गाढ झोप लागल्याशिवाय काही खरं नाही बाबा. आणि भगवंत असं म्हणतात की या गाढ झोपेत आनंद मिळण्याची प्राप्ती मी सगळ्यांसाठी करवून ठेवलेली आहे आणि आनंदाच्या एका अंशावर हे सगळं जगत काय हे चालू आहे. म्हणजे माणूस दैनंदिन जे व्यवहार करतो या गाढ झोपेतल्या जो काही आपल्याला जो तिथला आत्मस्वरूपाशी तो जीव एकरूप होऊन येतो, म्हणजे तो स्वस्थ जो होतो त्या अंशावरती दिवसभर माणूस काम करत राहतो. उपनिषद म्हणतं आई आई राहत नाही, पिता पिता राहत नाही,
नंतर वाघ वाघ राहत नाही, सगळे प्राणी मात्र त्या गाढ झोपेमध्ये काय होतात तर त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होतात. पण त्याला घन अज्ञानाची अवस्था म्हटले, कारण मला उठल्यानंतर असं लक्षातच येत नाही की मी त्या आत्म्याशी जाऊन एकरूप होऊन आली आहे. आणि बघा, आता मला स्मरण होतं की नाही मला खूप छान गाढ झोप लागली होती, तर शास्त्र सांगतं की गाढ झोपेत सुद्धा एक अभ्यास करणारी सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती जागी असते. आता ज्या अर्थी मला काय आहे तर स्मरण आहे, त्या अर्थी संस्कार घेणारी आतमध्ये एक अंतःकरण वृत्ती जागी आहे की मला खूप छान गाढ झोप लागली होती. आणि इथेच भगवंत असं म्हणतात की साचची पुढते वीरा, न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणू येता. हे बघ अर्जुना, जे उठल्यानंतर जर त्याला पूर्वीच्या संस्कारांचं स्मरण झालं नसतं तर मी म्हटलं असतं की तो ब्रह्मभावातच आहे. पण उठल्यानंतर आपल्याला पहिलं स्मरण होतं, अरे मी रात्री इडलीचं पीठ भिजत घातलं होतं, ते फुगलंय की नाही. आता हा एक प्रपंचातला भाग झाला. पण जीव उठल्यानंतर मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोगता आहे, जग सत्य आहे, अशी जशीच्या जशी जाणीव घेऊन तो परत जागा होतो. आणि म्हणून तो ब्रह्मभावात नसतो. पण त्याची जाणीव जर ती गेली असती तर मी म्हटलं असतं की तो ब्रह्मभावामध्ये आहे. पण असं होत नाही, आपण जुने संस्कार घेऊन परत उठतो. आता गाढ झोपेचं उदाहरण का सांगितलं आपल्याला, की अगदी अशी अवस्था समाधी काळामध्ये साधकाची प्रयत्नपूर्वक मनाला आवरणं, मनाचे संकल्प विकल्प थांबवणं, बुद्धीचा निर्णयाचं काम थांबवणं, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हा अंतःकरण नावाचा घटक विचारांनी शांत करावा लागतो. कारण त्या अंतःकरणावरती पूर्वजन्माचे अनेक संस्कार असतात आणि ते संस्कार घालवण्याचं काम शास्त्र विचारांनी, संत विचारांनी आणि श्रीगुरूंच्या विचारांनी साधना करून साधकांनी सातत्याने घालवत राहावं लागतं. आणि अशी एक अवस्था येऊन जाते की समाधी काळात त्याला असा अनुभव येऊन जातो की मी त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालो. म्हणजे तो चिदाभास आहे, जो जीव आहे, तो त्या आत्म्याशी एकरूप होऊन जातो. आणि ह्याला समाधी अवस्था असं म्हणतात. आणि समर्थ म्हणतात, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. आजपर्यंत मी जी साधना केली होती, जो अभ्यास करते आहे, त्या अंतःकरणाला शांत करण्याचा, कारण अंतःकरण नावाचा जो घटक आहे, मन बुद्धी चित्त अहंकार, हा सातत्याने आपल्याला त्रास देत असतो. आणि त्याचाच खूप सगळा सारा विचार सातत्याने शास्त्रांमध्ये केलेला असतो. मग समाधी काळामध्ये प्रयत्नपूर्वक जर हे सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणजे निवून गेला आपण त्याला म्हणतो, आपोआप त्या विचारांनी मागे पडल्या, तो त्या जीवाला त्या आत्मस्वरूपामध्ये जाण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. पण ही आणलेली अवस्था आहे प्रयत्नपूर्वक, आणि ती भगवंतानी मला सहज दिलेली अवस्था आहे, सगळ्यांना गाढ झोपेची आहे ती. हा दोन्ही मध्ये फक्त फरक आहे. दोन्ही मध्ये फक्त म्हणायचं पण खूप मोठा फरक आहे. कारण तो आपल्याला अनुभव यावा म्हणून तर आपले एवढे सगळे काय चाललेले आहेत तर प्रयत्न चाललेले आहेत. आणि माऊलींची व्याख्या आपल्या समोर आहे सुंदर त्यांनी केलेली सुखाची. किंबहुना सोये जीव आत्मयासी लाहे, तेथ जे काही होय तया नाव सुख. बघा, किंबहुना सोये जीव आत्मयासी लाहे, जेव्हा जीव आत्मरूप होतो तेव्हा तिथे जे काही होतं त्याला सुख असं म्हटलेलं आहे. खरं सुख जे आहे ते, त्या खऱ्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी आपण हा सगळा विचार करतो आहोत. आणि हा अनुभव घेतल्यानंतर मी देहादी घटकांपासून वेगळं आहे असं ज्ञान त्याला होतं. आणि असं ज्ञान झाल्यानंतर चिदाभासाला ज्ञान होतं, म्हणजे आणि असं ज्ञान झाल्यानंतर बाधितानुवृत्तीने संपूर्ण जीवन या जगामध्ये तो जगतो. आता बाधितानुवृत्ती हा नवीन शब्द आपल्या समोर आला. याचा अर्थ काय, कारण प्रत्येक शब्द आपण संकल्पना स्पष्ट करतच पुढे चाललेलो आहोत. आता दिसत असताना सुद्धा हे जगत, देहादी जगत दिसत असताना सुद्धा हे सगळं मिथ्या आहे असा बुद्धीचा निश्चय होतो, याला बाधितानुवृत्ती असं म्हणतात. एक दृष्टांत घेऊयात म्हणजे खूप लवकर लक्षात येतं. का आपण आपल्या लहान मुलाला घेऊन जादूचे प्रयोग बघायला जातो, म्हणजे मी जात होते, आमच्या इथे रघुवीर जादूचे प्रयोग होते, ते माझ्या मुलाला घेऊन मी जादूचे प्रयोग आपण सगळेजण कधी ना कधीतरी घेऊन गेलेलो आहोत. आता मी आणि माझा मुलगा दोघेही जण जादूचे प्रयोग पाहत असतो. आता हे जादूचे प्रयोग बघत असताना ही हातचलाखी आहे, हा दृष्टिबंधनाचा खेळ आहे, हे आपल्याला माहिती असतं, म्हणजे मोठ्या माणसांना हे माहिती असतं. पण तरीही ते कसं करत असतात तर ते छान एन्जॉय करत असतात. पण माझ्या मुलाला मात्र काय हे माहिती नसतं की हे खोटं आहे, ही हातचलाखी आहे, हा दृष्टिबंधनाचा खेळ आहे.
आणि त्याला वाटणे शक्यही नसतं, कारण तो कसा आहे तर लहान आहे. तो सगळं ते काय समजतो तर ते खरं समजतो. आता तोही त्याचा आनंद लुटतो आणि मीही त्याचा आनंद लुटते. पण आपल्या ठिकाणी मात्र काय आहे तर आपण त्याचा बाध करून तो प्रयोग बघत असतो. म्हणजे मला माहितीये की हे सगळं काय आहे तर हे खोटं आहे, हातचलाखी आहे, हे सगळं मिथ्या आहे, पण तरी सुद्धा आपण ते बघतो की नाही. अगदी त्याच पद्धतीने जो जीवनमुक्त असतो तो आपल्याच सारखा व्यवहार करत असताना दिसला तरी सुद्धा देहादी जगत मिथ्या आहे असं ओळखून तो सगळे व्यापार व्यवहार करत असतो आणि या सगळ्यांचा आत्मरूप मीशी काहीही संबंध नाही असा त्याचा बुद्धीचा पक्का निश्चय झालेला असतो. आता जादूचे प्रयोग पाहणाऱ्या मुलाच्या जागी आपल्याला ठेवा. बघा, अगदी सगळं शास्त्र, श्री गुरु, संत सातत्याने सांगतायत की हे जग मिथ्या आहे, मिथ्या आहे. पण आपण मात्र या मायेचा खेळ सत्य समजून या सुखी दुःखी जीवनामध्ये सुखाने सुखी आणि दुःखाने दुःखी होत आहोत. आणि नेमकं तेच संत सांगतायत आपल्याला की जगाकडे बघण्याची तुम्ही दृष्टी बदला. आता जी दृष्टी माझी सत्यत्वानी आहे ती मला काय बरोबर संत काय सांगतात तर ते जग काय आहे तर मिथ्या आहे. म्हणजे या जगामध्ये जगत असताना सुद्धा जीवन हे सगळं मिथ्या आहे असं माझ्या अंतःकरण वृत्तीला जर विवेकाने पटलं तर साक्षीत्व भावानी अंतःकरणाची इस्त्री अजिबात न बिघडता आपण या जगामध्ये आनंदाने जीवन जगू शकतो. अशी ही ज्ञानाची जी प्रक्रिया घडायची असेल तर चिदाभासाची म्हणजे जीवानी या देहादी जगतामध्ये पहिल्यांदा गुंतून राहणं बंद केलं पाहिजे. अनेक खूप विचार शास्त्रामध्ये सांगितलेत की सगळे विचार कशासाठी सांगितलेत तर केवळ तुमच्याकडून तो निश्चय होऊ देत, म्हणजे जीवाकडून आपल्याकडून तो निश्चय झाला पाहिजे की हे सगळं काय आहे तर मिथ्या आहे. आता व्यवहार हा देहादी जगतामध्येच चालतो आणि व्यवहार काळी जी अंतःकरण वृत्ती आहे ती मात्र आत्मस्वरूपी ठेवण्याचा सातत्याने जो प्रयत्न करतो, जो आत्मानुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करतो, जो रामानुसंधान साधण्याचा प्रयत्न करतो, तोच काय आहे तर साधक. किमान साधकांनी हा विचार तरी करायला शिकलं पाहिजे की हे सगळं जग पंचमहाभूतांचं आहे, त्याच्यामध्ये माझ्या अंतःकरण वृत्ती अजिबात अडकता कामा नये, कारण जग आणि जगामध्ये काय असतात तर विषय असतात आणि या सगळ्यांमधून चिदाभासानी म्हणजे जीवानी विचारापासून काय व्हायचं तर मोकळं होत राहायचं आहे. कारण जीवाला म्हणजे जीव हा जो साधक आहे त्याला अंतःकरण वृत्ती जी आहे ते मिळालेलं एक साधन आहे. हा देह हे मिळालेलं साधन आहे. स्थूल देह, नंतर मन, बुद्धी, चित्त ही साधन आहे आणि ही साधनं जी आहेत ती जीवाच्या म्हणजे वापरणाऱ्याच्या स्वाधीन असली पाहिजेत आणि ती स्वाधीन मला करवून घ्यायची आहेत. ती स्वाधीन राहिली तर माझी अंतःकरण वृत्ती काय आहे तर ती सातत्याने अंतर्मुख राहणार आहे आणि स्वाधीन नसतील तर मात्र ती साधनं काय सातत्याने ती बाहेर धावत राहणार आहेत. म्हणून ती साधनं आत सातत्याने साधकांनी वळवण्याचा प्रयत्न करणं यालाच काय म्हणतात तर साधना असं म्हणतात. बघा, छान विचार करूया. जग आणि जगामध्ये जे असतात आता शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा हे सगळे विषय जगामध्ये असतात. वेदांत शास्त्र सातत्याने सांगतं की काय आहे तर जग सत्य नाही, जग मिथ्या आहे. नेहमी दृष्टांत दिला जातो रज्जू सर्पाचा की रज्जूवर ज्याप्रमाणे सर्पाचा भास होतो म्हणजे अधिष्ठान रज्जूवर ज्याप्रमाणे सर्पाचा भास होतो त्याप्रमाणे अधिष्ठान परब्रह्मावरती या जगताचा भास होतो. ज्याप्रमाणे शिंपीवरती चांदीचा भास होतो, जर सूर्यप्रकाशामध्ये समुद्रकाठी जर शिंपली पडलेली असेल तर लांबून आपल्याला काय होतं तर चांदीचा भास होतो. जवळ गेल्यावर असं कळतं की अरे काय आहे तर ही शिंपी आहे, इथे चांदी नाही आहे. अगदी त्याचप्रमाणे ह्या अधिष्ठान परब्रह्मावरती या जगताचा भास होतो. बघा, अनेक दृष्टांतांमधून संत आणि शास्त्र अगदी सारखं बोलतात. तुकोबा आपल्या अभंगामध्ये म्हणतात रज्जू सर्पापरी भासी आले जगडंबर. म्हणजे रज्जू सर्पाप्रमाणे ह्या जगताचा काय होतोय तर हा भास होतो आहे. कारण जोपर्यंत मला हे दिसणारं जग सत्य वाटतं आहे
जोपर्यंत मला ही जगातली प्रत्येक गोष्ट सत्य वाटते आहे तोपर्यंत सातत्याने मला समजून घ्यावं लागतं, आणि जोपर्यंत सत्य वाटत आहे तोपर्यंत त्या गोष्टींबद्दलचं अनुकूल प्रतिकूल चिंतन थांबणं कदापिही शक्य नाही. आता अनुकूल प्रतिकूल चिंतन करणारा कोण आहे, तर तो जीव आहे. अनुकूलाने सुख आहे, प्रतिकूलाने दुःख आहे, आणि असं सातत्याने द्वंद्वमय जीवन तो या जगतामध्ये जगत राहतो. आणि म्हणून जग मिथ्या आहे, जगातले विषय मिथ्या आहेत, असा साधकाने. आता सुरुवातीला कसं असतं की आपण हे सगळं शास्त्र अभ्यासतो, संतांचे वचन ऐकतो, अजून मला अनुभव आलेला नाहीये, पण साधना करता 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 काय होतं, तर आपण त्या अनुभवाच्या दिशेने हळूहळू जायला लागतो. आणि असा सातत्याने संतांनी सांगितल्याप्रमाणे संतांवर श्रद्धा ठेवून, शास्त्रावर श्रद्धा ठेवून असा सातत्याने बुद्धीचा निश्चय करत राहायचा आहे. बघा खूप छान विचार असतात शास्त्रामध्ये. बघा देह मिथ्या आहे, जग मिथ्या आहे, असं सारखं मिथ्या 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 जेव्हा सांगितलं जातं ना, तेव्हा मला असा एक अनुभव आला की मला एक भगिनी म्हणाल्या, काय सारखं हे मिथ्या 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 तुम्ही आपलं सांगता म्हणे, आम्हाला ना खूप असं नैराश्य येतं म्हणे, हे सारखं मिथ्या मिथ्या. त्यांचा चेहराच एकदम काय झाला तर उतरून गेला. आणि हे मिथ्यत्व मिथ्यत्व काय सारखं रडगाणं लावलंय. आता हे रडगाणं आहे का? तर मिथ्यत्व हे रडगाणं नसून हे एक वास्तव आहे. आणि हे वास्तव जर व्यवस्थित समजावून घेतलं तर वास्तवाला सामोरं जाणं होतं, नंतर ते वास्तव स्वीकारणंही होतं. आणि वास्तव जर स्वीकारलं तर दिसणारं जग हे मिथ्या हे समजायला फारसा वेळ लागत नाही. डॉक्टर काका एक छान त्याबद्दल आपल्याला सांगतात. ते म्हणाले की मी आधी एकटाच होतो, आता एकाचे 2 झाले, 2चे 3 झाले, 3चे 4 झाले. आता एक मुलगी जी होती ती लग्न होऊन गेली, मुलगा होता तो आपापल्या उद्योगाला गेला. आता कोण राहिलं? सुरुवातीला मी एकटा होतो आणि आता राहिले आम्ही दोघच जण राहिलो. मग आता मधल्यांचं काय झालं? तर ते काय आहेत, तर ते माईक आहेत. जसं मृगजळ सकाळी नसतं, संध्याकाळी नसतं, फक्त दुपारी भासतं. आता मग सुरुवातीला एक, शेवटी एक, मग मध्ये काय आहे, तर सगळं हे माईक आहे. आता हे जे वास्तव आहे, हे वास्तव जर मी शांतपणे स्वीकारलं, बघा वास्तव हे वास्तव असतं, ते रडत ओरडत पण स्वीकारावं लागतं आणि आनंदाने पण स्वीकारता येतं. मग जर ते वास्तवच आहे तर रडत ओरडत स्वीकारण्यापेक्षा जर मी ते आनंदाने स्वीकारलं, शांतपणे जर स्वीकारलं, तर दुःख नावाची गोष्टच शिल्लक राहत नाही. कारण जे वास्तव आहे त्याला प्रतिक्रिया काहीही देता येत नाही. त्या वास्तवाला प्रतिक्रिया जर आपण द्यायला गेलो तर त्याला काडी इतकी सुद्धा किंमत नाही. कारण या ईश्वराच्या जगतामध्ये आमच्या प्रतिक्रियेला काहीही किंमत नाही. हे जर आपण लक्षात घेतलं तर जिथे ईश्वर शरणागती असते तिथे हे वास्तव सहजपणे स्वीकारलं जातं, आणि जिथे ईश्वर शरणागती नसते तिथे मात्र काय होतं, तर झगडा सुरू होतो. बघा दृश्य जगत माईक आहे असं म्हणा किंवा ते ईश्वराचं आहे असं म्हणा, काही फरक पडत नाही. आता माईक आहे म्हटलं तरी ते मिथ्या आहे, आणि ईश्वराचं आहे म्हटलं तरी ते नक्की माझं नाही. म्हणजे काय, तर भक्तीच्या भाषेत आपण ईश्वराचं आहे म्हणतो, तर वेदांताच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, तर ते माईक आहे असं म्हणतो. मग हा जो विचारांचा परमार्थ आहे, म्हणजे हे परमार्थ शास्त्राचे जे विचार आहेत हे दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने साधकांनी बसवून घेणे, याला साधना असे म्हणतात. आता बघा, आता मी जो काकांचा छान एक विचार सांगितला डॉक्टर काकांचा, आता डॉक्टर काका परत पुढे आपल्याला असं सांगतात की एकाने मला असा प्रश्न विचारला की का हो म्हणे तुम्ही माईक आहे असं माझा मुलगा माझी मुलगी माईक आहे असं म्हणता. मग आता ती माईक आहे म्हणजे एकदम गेली का हो? म्हणजे तुम्ही अशी डोक्यातनं एकदम कशी काय तिला काढून टाकली? आता मुलीचं लग्न झालं म्हणजे ती काही तशी निघून गेली का? तर डॉक्टर काकांनी त्याला एक खूप खूप सुंदर असं उत्तर दिलं. ते म्हणाले की माझ्या मुलीचं लग्न झालं, ती 15 दिवसांनी घरी परत आली, आणि 15 दिवसांनी घरी परत आल्यानंतर तिचं वाक्य होतं की आमच्याकडे असं नसतं. आता जी मुलगी 24 वर्ष वडिलांच्या घरी राहिली, ती 15 दिवसांनी येऊन असं म्हणते की आमच्या घरी असं नसतं. मग आता ती कुणाची झाली? ती माझी आहे? ती माझी नाहीये. मग ती माईक आहे असं स्वीकारायचं, ती दुसऱ्याची झाली ती आता. मग तिच्यावरती अजिबात ममत्व ठेवायचं नाही, आणि तिला आपल्यामध्ये मोजायचं नाही, कारण ती काय झाली तर ती आता आपली राहिली नाही. आता कसं होतं,
असं लोकांना वास्तव स्वीकारायला खूप कठीण वाटतं. आणि लग्न झालं तरी काय वाटतं तर मुलीने यावं, मुलीमध्ये अजून काय आता अंतःकरण वृत्ती गुंतलेली असते. आता खरंच जर मुलगी कायमची माहेरी राहिली तर आवडेल का हो? मग असं वाटतं कधी जाईल. म्हणून काका गमतीने असं म्हणतात की आपली फजिती करून घेण्यात जो पटाईत आहे त्याला मनुष्य प्राणी असं म्हणतात. त्याला नक्की काय हवं हेच कळत नाही. त्यापेक्षा माईक म्हणावं, दुसऱ्याची झाली आहे ती प्रपंच उत्तम करते, ती आता माझी राहिली नाही. म्हणून माया म्हटल्यानंतर चेहरा वेडावाकडा न करता ती जशी आहे तशी स्वीकारायची, परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारायची, वास्तवाला समोर जायचं. म्हणून हा संपूर्ण देहादी ब्रह्मांडाचा जो पसारा आहे तो भ्रमवत आहे असं ओळखून त्या व्यवहारामध्ये माझी अंतःकरण वृत्ती गुंतवायची नाही, त्याच्यात रमायचं नाही, त्यात रंगायचं नाही. कारण बुडत्या बँकेत कोणीही पैसे ठेवत नाही. आमच्या इथे भुदरगड नावाची बँक होती, त्याच्यामध्ये तेलकोतना VRS घेतलेल्यांनी खूप 8-8, 10-10 लाख रुपये ठेवले आणि ती पतपेढी बुडाली. आता अशी बुडत्या बँकेत परत कोणी ठेवेल का हो पैसे, माहिती असून सुद्धा? आता ज्या अर्थी संत आणि शास्त्र सांगतायत, श्री गुरु सांगतायत की हे सगळं अशाश्वत आहे, मग आता त्याच्यामध्ये आपली अंतःकरण वृत्ती का बरं गुंतवून ठेवायची? मग आता गुंतवणूक करताना व्यवहारामध्ये जर आपण शाश्वत म्हणजे अगदी नॅशनलाइज बँक बघतो की जिथे माझे पैसे सुरक्षित राहतील, तर मग इथे परमार्थामध्ये तर अंतःकरणाची गुंतवणूक, सगळे संत सांगतायत की हे सगळं अशाश्वताचा हा पसारा आहे, तर मग आपण त्याच्याबद्दल काय करावं तर कर्तव्य पार पाडावं. पण आपली जी अंतःकरणाची गुंतवणूक आहे ती मात्र कशामध्ये करावी तर ती आत्मस्वरूपामध्ये करावी, ब्रह्मस्वरूपामध्ये करावी आणि गोपाल कृष्ण ज्याला म्हणतात, ज्याला श्रीराम म्हणतात त्याच्यामध्ये करावी. जे त्याला आपण रामानुसंधान भक्तानुसंधान असं म्हणूयात. म्हणजे हे सगळं देहादी जगत मिथ्या आहे, त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्यात काहीही माझा काय नाहीये तर फायदा नाहीये. बघा, शीतावरून भाताची परीक्षा आपल्याला करता येते. काही दृष्टांत समजून घेतले तर आपल्या लक्षात येतं की हे सगळं देहादी जगात कसं आहे तर मिथ्या आहे. बघा, आपण जर पातेल्याभर भात शिजवायला ठेवला तर सगळा भात आपण बघत नाही उघडून, फक्त झाकण काढतो आणि वरची काय करतो तर 4 शीतं बघतो आणि 4 शीतावरून आपल्याला कळतं की हा संपूर्णपणे भात शिजलेला आहे. अगदी त्याचप्रमाणे असं आहे की संत आणि शास्त्र सांगतात ना, त्यावरून हे देहादी जगत कसं तर मिथ्या आहे. प्रत्येक गोष्ट तपासून बघावी लागत नाही. मग आता व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती याच्यात जे माझं मन अडकलेलं आहे ते सातत्याने त्याच्यातली गुंतवणूक विवेकाने काढत राहणं हे साधकाचं काम आहे. आता बघा, जग मिथ्या आहेत, जगातले विषय मिथ्या आहेत. आता हा आपला विषय काय चाललाय, चिदाभासाला ज्ञान होणे हा विषय आपला. पण चिदाभासाला जर ज्ञान व्हायचं असेल तर हे सगळे मधले प्रतिबंध जे आहेत ते केल्याशिवाय, चिदाभासाची जी गुंतवणूक ह्या सगळ्यांमध्ये जी आहे ती त्यांनी त्याच्यातनं सोडवणूक करून घेतल्याशिवाय, आता ही सोडवणूक कोणी करून घ्यायची आहे तर चिदाभासानेच करून घ्यायची आहे. तुकोबा म्हणतात, आपुली आपण करा सोडवण. तुम्हाला संत, शास्त्र, श्रीगुरु विचार सांगतील, पण प्रत्यक्ष सोडवणूक जी करून घ्यायची आहे ती जीवानीच करून घ्यायची आहे. त्याशिवाय त्या चिदाभासाला ज्ञान होणे शक्य नाही. ती ज्ञानाची प्रक्रिया आपण बघितली थोडक्यात की चिदाभासाला ज्ञान होतं म्हणजे काय होतं तर तो आत्मरूप होतो. पण तो आत्मरूप होण्यासाठी त्याला काय करावं लागतं तर साधना केल्याशिवाय त्याला पर्याय नाही. म्हणून जग आहे, जगामध्ये विषय असतात, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा. बघा, हे 5 आणि 5 10 विषय अजिबात विसरायचे नाही, कारण ह्याच्यामध्ये सगळी अंतःकरणाची आपली काय असते तर गुंतवणूक असते. आता ह्याला जे मी सत्यत्व दिलेलं आहे माझ्याकडून, तर ते सत्यत्व कसं जाईल? आता हा सगळा अभ्यास आहेच करायचा आहे, पण माऊलींची एक सुंदर ओवी आपल्या समोर. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी, ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. बघा, विषय व्याळाने मिठी घातलेली आहे. विषय नावाचा काय आहे तर व्याळ आहे, म्हणजे सर्प आहे. आणि जेव्हा तो विळखा घालतो तेव्हा त्याच्यातून अजिबात सुटका होत नाही. पण सुटका कशाने होते? ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. म्हणजे त्या विषयांमधलं विषत्व कधी जातं? जेव्हा गुरूंची कृपा दृष्टी होते तेव्हा. म्हणजे गुरु मला नवीन दृष्टी प्राप्त करून देतात तेव्हा विषयांमधलं काय होतं तर विषत्व निघून जातं. आता मी ह्या जगतामध्ये जन्माला आलेले असल्यामुळे माझ्या अवतीभोवती हे सगळं जग आणि विषय जसेच्या तसे राहणार आहेत. पण त्याच्यातनं
त्याचं जर मला मिथ्यात्व समजलं गुरूंच्या कृपेने, तर काय होतं, तर माझी अंतःकरण वृत्ती त्याच्यामध्ये गुंतून राहत नाही. एक बघा गारुडी बघतो, गारुडी असतो, तो साप घेऊन येतो. आता जेव्हा गारुडी तो सर्प अंगावर खेळवतो, आपल्याला खूप छान वाटतं, बापरे एवढा विषारी मोठाच्या मोठा साप, आणि हा अंगावर कसा काय खेळवतो. पण नंतर असं कळतं की त्या सापाचे दात काढलेले आहेत, म्हणजे दातांमध्ये काय असतं सापाच्या, तर विष असतं, आणि दात काढलेले असल्यामुळे तो गारुडी अगदी लीलया त्या सापाला आपल्या अंगावरती खेळवतो. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा श्री गुरूंच्या कृपेने मला नवीन दृष्टी प्राप्त होते की या विषयांमध्ये विष देण्याचं सामर्थ्य नाही आहे, आणि ते सगळे कसे आहेत, तर मिथ्या आहेत, आणि तेव्हा ते विषय अवतीभोवती असताना सुद्धा साधक लीलया या देहा असताना जगतामध्ये आनंदाने जगू शकतो. दत्त भार्गव नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे, त्यामध्ये पत्नी गुरु आहे आणि पती शिष्य आहे. बघा, आता हा जो शिष्य असलेला पती आहे तो उंच मनोऱ्यावर जाऊन बसायचा. आता त्यांनी आपल्याला दगडी मनोऱ्यामध्ये, असं दगडी मनोरा बांधून घेतला आणि दगडी मनोऱ्यामध्ये कोंडून घेतलं. का बरं कोंडून घेतलं असेल, तर हे जग दिसू नये म्हणून, कारण हे सगळं मिथ्या आहे, जगाशी अजिबात मला संबंध नको, म्हणून तो डोळे मिटून त्या मनोऱ्यामध्ये बसायचा. आता खाली पाळण्यातून त्याला अन्न पुरवठा ती पत्नी करत होती, वरती खायला प्यायला वगैरे. पण त्यांनी ठरवलं होतं की मी 6 महिने या जगामध्ये येणार नाही, आणि तो मनोऱ्यामध्ये जाऊन बसला. आणि त्यांनी हा तो उपाय शोधून काढला की मला जग दिसायचं नसेल तर मी त्या मनोऱ्यामध्ये डोळे मिटून बसणार आहे. आता पत्नीनी हे 6 महिने चालू दिलं त्याचं. तिला वाटलं बरं झालं थोडा मनोऱ्यामध्ये बसला, जरा स्वस्थ तरी बसलाय म्हणजे. आता 6 महिन्यानंतर त्याला खाली बोलावलं आणि प्रश्न विचारला की असं काय आहे की डोळे मिटल्यानंतर येतं आणि डोळे उघडल्यानंतर जातो. डोळे मिटल्यानंतर तुमचा आत्मा येतो का हो, आणि डोळे उघडल्यानंतर तो जातो का? असं तर होत नाही. मग जग दिसू नये म्हणून तुम्ही ज्या मनोऱ्यात तुम्हाला कोंडून घेतलं आहे, पण मनोऱ्याचे दगड तर तुम्हाला दिसतातच, आणि दगड कुठून आलेले आहेत, तर जगातून दगड आलेले आहेत, आणि दगडाच्या रूपाने तुम्हाला जग दिसतंय. मग जो विषय वेळाने मारलेल्या मिठीतलं सत्यत्व तुम्ही ते घालवून टाका. मग जग दिसायचं असेल तर ते दिसू देत, ते दिसणारच आहे, ते दिसणार नाही असं कधीही होणार नाही. जग दूर सारणं हा परमार्थाचा हेतूच नाहीये. जगाकडे बघण्याची नजर बदलणं हा परमार्थाचा काय आहे, तर उद्देश आहे. आणि यथार्थ श्रवणाने परमार्थातले हे सगळे गैरसमज साधकांनी दूर करायचे आहेत, आणि त्या हळूहळू दूर होतात. बघा, आता विषय जगतामध्ये असतात ज्ञानेंद्रिय, आता शब्द स्पर्श रूप रस गंध. आता रूप हा डोळ्याचा विषय आहे, डोळे उघडल्यानंतर अनिवार्यपणे मला नामरूप दिसतच राहणार आहेत, ती माझ्या समोरून अजिबात जाणार नाहीत. कानाने शब्द ऐकूच येणार आहे. आता ही आपण बंद करू शकत नाही, डोळे बंद करू शकत नाहीत, फार थोडा वेळ आपण डोळे बंद करू शकतो, कान पण आपण बंद करू शकत नाहीत. आणि सातत्याने जो जगाशी संपर्क येतो तो ह्या डोळे आणि कानाच्या माध्यमातून येतो. पण आता शब्द मिथ्या आहे जेव्हा मला कळलं, तेव्हा त्याच्यातलं विषत्व निघून जातं. आता कुठूनही शब्द आले, आणि मग तुकोबांचा अभंग आपल्या समोर, कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा, तुल्य निंदा स्तुतीर मौनी, संतुष्टो येन केनचित. जो जीवनमुक्त असतो त्याला निंदा आणि स्तुती कशा असतात, तर अगदी समान असतात. बाहेरून येणाऱ्या शब्दांचा, नामरूपांचा त्याच्या अंतःकरण वृत्तीवर किंचित सुद्धा तरंग उमटत नाही. म्हणजे जग मिथ्या, जगातले विषय मिथ्या. आता हे सगळं शास्त्र शिकल्यानंतर ते शास्त्र मला त्यावेळेस म्हणजे प्रत्यक्ष दैनंदिन जीवनामध्ये त्याचं स्मरण झालं पाहिजे. नाहीतर जरा कोणी माझ्याबद्दल कुठे बोललं, मला किंचितसं ऐकू आलं, कारण भिंतीला पण कान आहे असं म्हणतात, तरी माझं अंतःकरण कसं होतं, खळबळ. आणि मग कुठे राहिलं रामानुसंधान आणि आत्मानुसंधान. पण शास्त्र म्हणून काका असं गमतीने असं म्हणतात की आम्ही सगळे कसे आहोत ना, आम्ही साधक आहोत, सगळं शास्त्र ऐकतो, अभ्यास करतो, सगळं ऐकतो, संतांची वचनं ऐकतो, पण ज्या वेळेस मला स्मरण व्हायला पाहिजे त्यावेळेस मात्र मला स्मरण होत नाही, कारण आम्ही सगळे कर्णाचे अवतार आहोत. कारण कर्णाला
विद्या प्राप्त झाली होती, पण ऐन वेळेस युद्धाच्या वेळेस आठवायची, त्यावेळेस त्याला ती आठवली नाही, कारण त्याला तो शाप होता तसा, की तुला ऐन वेळेला ती विद्या आठवणार नाही. अगदी त्याचप्रमाणे आम्हाला सगळं माहिती असतं, पण दैनंदिन जीवनामध्ये शास्त्र आठवायची वेळ आली की ते आम्हाला आठवत नाही. आणि तोपर्यंत अभ्यास करायचा, तोपर्यंत श्रवण करायचं, तत्कथनम तत्वचनम तत्श्रवणम, की ते शास्त्र मला पदोपदी आठवलं पाहिजे आणि आठवल्यानंतर त्याचे मला ऍप्लिकेशन करता आले पाहिजे, इथपर्यंतचा अभ्यास आहे. आणि असं आपण सातत्याने जेव्हा त्याचं आचरणात आणत राहू, त्याचे ऍप्लिकेशन करत राहू, तेव्हा एक दिवस ती अंतःकरण वृत्ती म्हणजे चिदाभासाची अंतःकरण वृत्ती, जीवाची अंतःकरण वृत्ती, की जो अडथळा आहे त्या चिदाभासाला ज्ञान होण्याच्या मध्ये, ती अंतःकरण वृत्ती हळूहळू शांत होत राहील. बघा, खूप गडबडी असतात माणसाच्या. एक दृष्टांत सांगते छान. एक शांत सरोवर आहे, त्यामध्ये एक तरंग सुद्धा नाहीये. एक उपद्व्यापी मुलगा आला, त्याने काय केलं, तर उपद्व्यापी मुलं ती उपद्व्यापीच, काही कारण नसताना उगाच एक दगड घेतला आणि त्या पाण्यामध्ये त्यांनी टाकला, त्या सरोवरामध्ये टाकला आणि तो निघून गेला. आता त्यांनी सरोवरात दगड टाकला आहे त्याच्या लक्षात सुद्धा नाही, कारण उपद्व्याप करणं हाच त्याचा काय आहे, तर धर्मच आहे. त्या सरोवरात दुसऱ्या सरोवरात जाईल, अजून कुठेतरी जाईल, काहीतरी उपद्व्याप करेल. आता सरोवरात दगड टाकल्यानंतर तो दगड शांतपणे तळाशी जाऊन बसला. बघा, दृष्टांत संपला. आपलं बघा, आपण तिथे बसतो कसं, ते कुणीतरी यावं आणि टिकली मारून जावं, म्हणजे कुणीतरी येतं, काहीतरी बोलून जातं, टोचून बोलतं म्हणा किंवा काहीतरी बोलून जातं म्हणा. आता ती व्यक्ती त्या अंतःकरणामध्ये दगड टाकून, अंतःकरण रूपी सरोवरामध्ये दगड टाकून निघून गेली. आता सरोवरात आणि आमच्यात एक फरक आहे मात्र. आता सरोवरात दगड टाकलेला तो तळाशी जाऊन शांत बसला, तो दगड परत वरती येत नाही. पण आमच्या अंतःकरणात जो शब्दरूपी दगड पडलेला आहे, तो आम्ही परत वरती काढतो, परत आपणच आपल्यावरती चिखल उडवून घेतो आणि परत तो काय होतो, तो तळाशी जाऊन बसतो, परत वरती येतो. असं सातत्याने तो बोललेला शब्द आठवून 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 आमची अंतःकरण वृत्ती आम्ही सातत्याने ढवळून काढतो. आणि ह्यालाच काय म्हणतात, प्रपंच. अहो, मग दुःख कुणाला नाही सांगायचं तर कुणाला सांगायचं, सांगितल्याशिवाय ते कमी होत नाही. आता या सगळ्या गोष्टी प्रापंचिकांना शोभतात, जे साधक म्हणून साधना करतात त्यांना या गोष्टी अजिबात शोभत नाहीत. त्यांनी हा प्रयत्न करायचा आहे की एकदा बोललेला शब्द मिथ्या आहे म्हणून सोडून द्यायचा, सोडून देणं तरी जमतं आपल्याला, आणि तो आठवल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणायचं, पण तो पडलेला दगड म्हणजे पडलेला शब्द तो परत वरती काढायचा नाही. असं सातत्याने साधकाला करावं लागतं. बघा, दगड दोन प्रकारचे असतात, एक हवेसे वाटणारे आहेत आणि एक नकोसे वाटणारे आहेत. आता हवेसे वाटणारे अनुकूल शब्द आहेत आणि नकोसे वाटणारे कसे आहेत, तर ते प्रतिकूल शब्द आहेत. आता प्रतिकूल आपण दगड समजू आणि अनुकूल आपण मोदक किंवा लाडू समजू, मोदक समजू. काल चतुर्थी होऊन गेली. आता मोदक हा स्तुतीचा शब्द आहे आणि दगड हा कशा निंदेचा शब्द आहे. आता स्तुतीचा शब्द ऐकला तरी माझं अंतःकरण ढवळता कामा नये आणि निंदेचा शब्द ऐकला तरी माझं अंतःकरण ढवळून निघता कामा नये. आणि मग तेव्हा आपल्याला या सगळ्या वचनांचे अर्थ लक्षात येतात. अरे, भगवद्गीता का म्हणते सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. माऊली का म्हणताय सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे, लाभा लाभ न आणावे मना माझी. या सगळ्या श्लोकांचे, ओव्यांचे आपल्याला अर्थ लागायला लागतात. म्हणून हे कसं आहे, तर जग मिथ्या आहे, हे देहादी जगत जे आहे मिथ्या आहे असं ओळखून जो बाधितानुवृत्तीने जीवन जगतो त्याला जीवन मुक्त असं म्हणतात. आता बघा, तरंग पातळीवरती एखादा तरंग अंतःकरणावरती उमटणार आहे, पण तो तरंग तरंगाच्याच पातळीवर ठेवण्यात पुरुषार्थ आहे, त्याची लाट होऊ देता कामा नये. जसं मी आता म्हटलं तसं, अगं असं झालं, अगं अरे तसं झालं, असं करून ते आठवून 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 परत आपण काय करतो, तर तरंगाच्या लाटा निर्माण करतो आणि अंतःकरण आपलं अशांत होत राहतं. म्हणून जो जीवनमुक्त आहे त्याच्या तरंग पातळीवरती त्याला एखादा प्रसंग झाला तरी तो तरंगाच्याच पातळीवर ठेवतो आणि तरंग लवकर शांत होतो. लाट लवकर काय होत नाही, तर शांत होत नाही. यालाच असं म्हणतात मोह समुद्रातून तरुण जाणे. आपण सुरुवातीला श्लोक म्हणतो, कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे.
म्हणजे गुरूंच्या कृपेचा कटाक्ष साधकाला प्राप्त झाला की मोह समुद्र आटून जातो. आटून म्हणजे कसा, तो परत येतच नाही, तो पूर्णपणे आटून जातो. आणि तरुण जाणं म्हणजे काय, आटून जाणं म्हणजे काय, हे आपल्या लक्षात यायला लागतं की अरे आता माझा काय झाला, हा मोह समुद्र, या मोहातून मी हळूहळू बाहेर पडायला लागले आहे. म्हणजे हे सगळं जगत अनुभवाला येत असताना सुद्धा माझ्या मूळच्या स्वरूपाच्या ठिकाणी यत्किंचित सुद्धा त्याचा कशाचाही संग नाही, त्याचा कशाचाही स्पर्श नाही. आणि असं सगळं साक्षीत्वानी म्हणजे बाधितानुवृत्तीने बघत राहणं, याला जीवनमुक्तीचा अनुभव असं म्हणतात. समर्थांची ओवी दासबोध ग्रंथामध्ये बघा, ते असं म्हणतात की काटकीवरी सर्प देखिला, एके ओळखीला एके भ्याला. म्हणजे काटकीवर सर्प पडलेला बघितला, जो ज्ञानी होता त्याने ओळखलं, आणि दुसरा भ्याला. आता आपण कसे आहोत सगळे, आपण भयाआधी सगळ्यांनी ग्रस्त आहोत. आणि जीवनमुक्त कसा आहे तर सगळ्या तो कसा आहे तर आनंदाची, त्याची अजिबात अंतःकरणवृत्ती यत्किंचित सुद्धा ढळत नाही, तिथे कुठलाही विकार नाहीये. म्हणून भयादी विकारांचा स्पर्श असणारे सगळे तुम्ही आम्ही, आणि भयादी विकारांचा स्पर्श असणारे कोण आहेत तर सगळे जीवनमुक्त आहेत. आणि अशी अवस्था प्राप्त करणं हे परमार्थाचं उद्दिष्ट आहे. सकल कारणासह दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून परमार्थाकडची वाटचाल आपल्या सगळ्यांना करायची आहे. आणि हे ध्येय साधायचं असेल तर अविद्येचा नाश आणि सद्विद्या शिकावी लागते. आता ही सद्विद्या शिकायची असेल तर ती श्रीगुरूंच्या, आपण ब्रह्मविद्या म्हणतो, सद्विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. ही जी ब्रह्मविद्या आहे श्रीगुरूंच्या आश्रयाने राहते. आता श्रीगुरूंचा अनुग्रह घेतला असेल तर तत्वमसी महावाक्याचा उपदेश, त्याला कटाक्ष असं म्हटलंय की शेवटचा कुठला कटाक्ष आहे तर तो तत्वमसी महावाक्य उपदेश आहे. आणि हे शेवटचं साधन परमार्थामध्ये सांगितलेलं आहे. यापेक्षा दुसरं साधन कुठलंही ब्रह्मरूप होण्यासाठी परमार्थामध्ये नाही. म्हणून श्रीगुरूंच्या मुखातून जे अनुभवाचं ज्ञान येतं त्याचं सोहम साधनेमध्ये रूपांतर साधकाने करायचं आहे. आणि सोहम साधना जेव्हा साधकाच्या ठिकाणी समजून उमजून चाललेली असते, त्याचा वाच्यार्थ काय, त्याचा लक्षार्थ काय, मनन, श्रवण मनन, निधिध्यासन हे सगळं करून जेव्हा साधना चाललेली असते, आणि असं मनन करता करता जेव्हा साधकाची अंतःकरण वृत्ती सोहम म्हणता म्हणता जेव्हा हंसा होऊन जाते, जे त्याच्यामध्ये ती हरवून जाते, तेव्हा त्याला काय होतं तर ज्ञान होतं. म्हणून मी म्हटलं की शेवटी मार्गदर्शन जे आहे ते श्रीगुरु संत सातत्याने करत राहणार आहेत, पण प्रत्यक्ष जी वाटचाल आहे ती प्रत्यक्ष साधकालाच करायची आहे. आणि सगळं समजून उमजून व्यवस्थित हा जो परमार्थ आहे तो करायचा आहे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात ना आपल्या समोर की समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष भले. बघा, वास्तविक मी आत्मरूप मी असताना, माझं मूळचं स्वरूप असताना हा सिद्धांत आहे. पण हा सिद्धांत मला समजायच्या आधी मी स्वतःला काय काय समजत होते, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी चित्त आहे, मी अहंकार आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे. आता जोपर्यंत हे विशेष जात नाही तोपर्यंत मला निर्विशेष तत्वाचा म्हणजे मी आत्मरूप मी आहे असा अनुभव येणं शक्य नाही. अनुभव तर खूपच दूर राहिला, पण त्या आत्मस्वरूपापासून मी इतकी दूर असते. बघा, ईशावास्य उपनिषदामध्ये एक मंत्र आहे, तद्दे जती तन्ने जती तद्दूरे तद्बंतिके तदंतरस्य सर्वस्व तदु सर्वस्यास्य बाह्यतः. ते आत्मस्वरूप किती जवळ आहे आणि किती दूर आहे, तद्दे जती तन्ने जती, सगळीकडे येते, खाली आहे, वर आहे, मागे आहे, पुढे आहे, सगळीकडे ओतप्रोत भरून आहे. पण मला अनुभव जर आला नाही तर कोट्यावधी जन्म ते माझ्यापासून दूर आहे. आणि अनुभव आला तर तेच मी आहे, इतकं ते माझ्या जवळ आहे. म्हणून सातत्याने शास्त्र संस्कार करून घ्यायचे. आणि म्हणून असं आत्मस्वरूपाचा शोध घेता घेता भक्तीच्या भाषेत तुकोबा म्हणतात, देव शोधाया गेलो होतो देवाची येऊन ठेलो. आम्ही देवाचा शोध घ्यायला गेलो पण मीच देव आहे असा मला अनुभव येऊन गेला. पुढे इथे विषय आलेला आहे की मी म्हटलंय की अहंकार, आता अहंकार हा अंतःकरणाचाच घटक आहे. आपण असं म्हणतो की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. पण इथे त्यांनी असं म्हटलंय परमार्थ विज्ञान मध्ये की अहमच्या अधिष्ठानावरती मन, बुद्धी आणि चित्त हे तीन कार्यरत असतात. म्हणजे अहम वृत्ती या तीनही घटकांमध्ये व्याप्त असते. आता कसं, मी माझी बुद्धी आपण असं म्हणतो की नाही, त्याच्यामध्ये अहम वृत्ती व्याप्त आहे. म्हणजे माझी बुद्धी खूप कुशाग्र आहे, मला काही समजत नाही. तर माझं मन जे आहे ते खूप छान विचार करतं,
म्हणजे त्याला अहम, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काय आहे तर अहम आहे. आणि ज्या वेळेला आपण असं म्हणतो की माझं मन, माझी बुद्धी, नंतर माझं चित्त, माझा देह, तेव्हा त्या जीवाला त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भ्रम झालेला असतो. म्हणजे मी ब्रह्मस्वरूप असून सुद्धा मी स्वतःला देह समजते. आता देह म्हटल्याबरोबर जे साधक आहेत त्यांना झोपेतनं उठवल्यानंतर सुद्धा देह कोणते हे विचारल्यानंतर स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह असं लगेच आठवलं पाहिजे. किमान एवढ्या गोष्टी तरी आठवल्याच पाहिजेत की अरे देह, तीन काळ कुठले, हे पटापट सगळ्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्था कुठल्या, हे म्हटलं की साधकाला किमान या गोष्टी आठवल्या पाहिजेत. मग आता ती अहमवृत्ती जी व्यापलेली असते त्या, म्हणून मग शास्त्र असं म्हणतं की अहंकाराच्या मैदानावरती मन, बुद्धी आणि चित्त सातत्याने अहम अहम करत असतात. म्हणजे मी अमुक आहे, मी ढमुक आहे. आणि सातत्याने जो विशेषत्वानी जो अहम आहे, त्या विशेषत्वानी अहम मुळे त्याला निर्विशेष तत्वाचं म्हणजे आत्मस्वरूपाचं काय होत नाही तर अनुसंधान राहत नाही. आणि म्हणूनच सोहम साधना जी सांगितलेली असते आपल्याला, की सोहम साधनेच्या द्वारा श्री गुरूंच्या सांगण्याप्रमाणे की एखाद्या शास्त्रशुद्ध ग्रंथाच्या अभ्यासाने मी मन नसून, मी देह नसून, मी बुद्धी नसून, मी चित्त नसून, तर मी कोण आहे तर मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम आहे, असं निश्चयात्मक ज्ञान त्या चिदाभासाला होतं. आता जो विशेष अहम आहे तो सातत्याने बाहेर धावतो आहे. मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी उंच आहे, मी बुटकी आहे. आता हे अहम असतात की नाही हो? आता परमार्थामध्ये आला पण अहम असं म्हटलंय. श्रीमंत आहे म्हटलं की अंतःकरण धुमसत, मी गरीब आहे म्हटलं तरी अंतःकरण धुमसत, मी हुशार आहे म्हटलं तरी अंतःकरण काय होतं तर विचलित होतं, नंतर मी मठ्ठ आहे म्हटलं तरी अंतःकरण विचलित होतं. म्हणून हे सगळे अहम काढून टाकायचे आहेत. आणि हे सगळे अहम काढून टाकल्यानंतर विशेषत्वाचे जो निर्विशेष जो आत्मस्वरूप राहतं, तर तेच माझं काय आहे तर स्वरूप आहे. म्हणजे या देहादी घटकांपासून, कारण हे सगळे अहम कुणाला आहेत तर देहाला आहेत, आणि मग या देहादी घटकांपासून मी पूर्णपणे वेगळं आहे असं ज्ञान होऊन जातं. पण हे ज्ञान होण्यासाठी चित्त अतिशय काय पाहिजे तर शांत पाहिजे, बुद्धी सूक्ष्मग्राही पाहिजे, मन भगवंताच्या ठिकाणी समर्पित पाहिजे. आणि हा जो अहंकार आहे, जो त्या अहंकाराने मी आहे, मी आहे असं जो म्हणतो की मी कोण आहे, त्यांनी मी ब्रह्म आहे असं सातत्याने त्या अंतःकरण वृत्तीने पकडून ठेवलं पाहिजे. आता काय आहे तर व्यवहारातले तर अनेक मी असतात. मी आई आहे, मी करताय, मी भोगताय, मी अमुक आहे, मी डमुक आहे, मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे. मग हे सगळे अहम विचारांनी बाजूला सारून मी ब्रह्म आहे असं त्या अंतःकरण वृत्तीने पकडून ठेवलं पाहिजे. म्हणजे त्या सोहम साधनेमध्ये तो साधक रमला पाहिजे आणि गोडीने रमला पाहिजे, मनापासून रमला पाहिजे. म्हणून जो आपला आग्रह आहे की हे सगळे विचार जे आहेत ते समजून उमजून आपल्याला काय त्याची गोडी लागली पाहिजे. एकदा गोडी लागली ना की मग त्या अंतःकरण वृत्ती ते सोडत नाही. असं नाम सुद्धा आहे, तर नाम आणि आत्मा याच्यामध्ये काही फरक नाहीये. तेव्हा संत असं म्हणतात की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, हा अभंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता संतांच्या मुखातून हा अभंग का निघाला, कारण त्यांनी त्या नामातल्या अमृताची गोडी चाखलेली आहे. आणि अशा संतांच्या मुखातून तो अभंग निघतो आणि जेव्हा तो आपण ऐकतो तेव्हा तो अभंग आपल्याला एक वेगळा आनंद देऊन जातो. आता त्यांची अंतःकरण वृत्ती कशी रमलेली आहे त्याच्यामध्ये अत्यंत गोडीने रमलेली आहे. आता तेच आपण सोहम साधनेच्या याच्यात बोलू. एक बघा, नामानुसंधान तर आहेच आहे, नाम आणि आत्मा याच्यात फरक नाही, पण आता आपण या ज्ञानाच्या प्रक्रिया शिकतो आहोत आणि ही प्रक्रिया सुद्धा ही विचारांची प्रक्रिया आहे जी आहे ती. मग आता सोहम साधनेमध्ये शैवा सुद्धा समजून उमजून त्या अंतःकरण वृत्ती त्याच्यामध्ये रमते, तेव्हा हळूच ती अंतःकरण वृत्ती त्याच्यामध्ये काय होते तर एकरूप होऊन जाते. गमतीने काका म्हणतात की सोहम साधना साधक मागतात की आम्हाला सोहम साधना सांगा, कारण खूप एक जिज्ञासा असते की सोहम साधना म्हणजे काय. पण सोहम साधना ज्याला दिली जाते त्याच्यावरही खूप मोठी जबाबदारी असते. आता मग सोहम साधना दिल्यानंतर काका असं म्हणतात, डॉक्टर काका, की वाङ्निश्चय परमार्थ साधनेमध्ये वाङ्निश्चय जर 100 झाले तर लग्न एखाद्याच होतं. म्हणजे जीवाचं शिवाशी लग्न एखादंच लागतं. व्यवहारामध्ये मात्र काय होतात, 100 लग्न जमली तर एखादं मोडतं आणि 99 लग्न लागतात. पण इकडे मात्र काय होतं, साखरपुडे खूप होतात पण लग्न एखाद्याच लागतं. म्हणून सोहम साधना हा वाङ्निश्चय आहे. आणि तो वाङ्निश्चय
जर मी समजून उमजून व्यवस्थित केला, गोडीने केला, तर त्या जीवाचं त्या आत्मस्वरूपाशी लग्न लागून जातं, म्हणजेच तो जीव त्या स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. बघा आता हा जो मूळचा जो अहंकार जो आहे तो सातत्याने का बरं उठत राहतो? तर शास्त्राची मांडणी आहे आपल्या समोर की आमचा देह जो आहे तो पूर्व कर्माचे भोग भोगण्यासाठी निर्माण झालेला आहे, अशी आपल्या समोर शास्त्रकारांची मांडणी आहे. म्हणून या अहंकाराचं देहाशी जे आहे ते कर्मच तादात्म्य आहे, म्हणजे कर्मानी निर्माण झालेलं तादात्म्य आहे. कारण तो गेल्या जन्मीचे भोग भोगण्यासाठी आम्हाला प्राप्त झालेला आहे. कारण या आणि या अहंकाराचं अंतःकरणाशी म्हणजे मन, बुद्धी, चित्त यांच्याशी कुठलं तादात्म्य आहे? तर यांच्याशी सहज तादात्म्य आहे ते. म्हणजे देहाशी कर्मच तादात्म्य आहे, तर अंतःकरणाशी सहज तादात्म्य आहे. का तर वासनांचा पुंज घेऊन ती वासना कुठे बसलेली आहे? तर बुद्धीच्या ठिकाणी बसलेली आहे. कारण निर्णय घेणं हे बुद्धीचं काम असल्यामुळे जी वासना आहे ती बुद्धीला आपल्या निर्णयाप्रमाणे बुद्धीला निर्णय घ्यायला लावते. म्हणून तुकोबा म्हणतात, संचित तैसी बुद्धी उपजे मना माझी. जसं संचित असतं तशी बुद्धी निर्माण होते, जसं संचित असतं तशी जीवाला प्रेरणा मिळत जातात. पण त्या प्रेरणानुसारी तुम्ही आम्ही जगलं पाहिजे असं काहीही कंपल्शन आपल्यावरती नाहीये. म्हणून शास्त्रानुसारी ज्या आहेत, तसे बघा वासनानुसारी या प्रेरणा येतात तर संचितामधून ज्या येतात त्या, पण शास्त्रानुसारी ज्या प्रेरणा म्हणजे शास्त्रानुसारी संस्कार करून त्या संस्कारानुसार जगणं हा पुरुषार्थ आहे आणि ते आपल्या हातात आहेत. म्हणून ज्या वासना आहेत त्या रूपांतरित करण्याचं शास्त्र संस्कारांप्रमाणे हे आपल्याला काय आहे तर क्रियामाण स्वातंत्र्य भगवंतानी आपल्याला दिलेलं आहे. आणि ते क्रियामाण स्वातंत्र्य वापरण्याचं स्वातंत्र्य सुद्धा काय आहे तर आपल्याला आहे. पण कूटस्थ चैतन्य नावाचं एक तत्व आहे. नंतर बघा आत्मा नावाचं जे तत्व आहे त्याच्याशी मात्र जो अहमचा संबंध आहे तो कसा आहे, तो कल्पित संबंध आहे. आता आपण 3 बघितले की पहिलं जे आहे ते तादात्म्य कर्मच तादात्म्य आहे, दुसरं सहज तादात्म्य ते अंतःकरणाशी आहे. पण आत्मस्वरूपाचा आणि अहंकाराचा जो संबंध आहे तो कल्पित संबंध आहे. हे समजून घेतल्यानंतर देहाचा प्रारब्ध म्हणजे जीवाचा प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्मच तादात्म्य राहणार आहे, सहज तादात्म्य राहणार आहे. पण आत्मरूप मीशी मात्र अहंकाराचं यत्किंचितही घेणं देणं नाही, त्याचा संग नाही. कारण त्याचं आणि त्याचं काय तर कल्पित तादात्म्य आहे. म्हणजे अहमचा आत्मस्वरूपाशी यत्किंचित सुद्धा संबंध नाही. व्यवहारातले अहम साधकाला प्रयत्नपूर्वक घालवावे लागतात आणि परमार्थामधला सुद्धा जो अहम आहे तो सूक्ष्म शिल्लक राहतो. बघा शेवटचा परमार्थातला अहम कुठला आहे? मी प्रवचन करणारी, मला शास्त्राच्या संकल्पना सगळ्या खूप छान सांगता येतात, मी सद्गुरूंची सेवा करणारी, हे परमार्थातले सुद्धा सूक्ष्म अहम गेल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. आता कुणाला विचार आहे? माऊली म्हणतात, तैसा विचारून अहंकारो सांडिजे मग अस्तेची वस्तू होईजे. कुणाला विचारा? जा संतांना विचारा, सद्गुरूंना विचारा. कारण नवीन काहीही व्हायचं नाही या क्षेत्रामध्ये. जे माझं मूळचं स्वरूप आहे तो अहम जाणून घ्यायचा, तो कसा काढायचा आहे संतांना विचारा. आणि तो जाणून घेतल्यानंतर, तो काढल्यानंतर त्या अहमच्या मैदानावरती जे मनबुद्धी चित्ताचे जे खेळ चालू आहेत तेही थांबून जातात आणि अहमचं मैदान पण शांत होऊन जातं आणि माझ्या मूळच्या स्वरूपाचा मला अनुभव येऊन जातो. असं खूप सुंदर शास्त्र बसवलेलं. आता बघा पुढचा विचार आपल्या समोर आहे इथे की स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे आणि त्याच्या आतमध्ये काय तर आत्मा नावाचं तत्व आहे. आता त्यात बंधनात कोण पडलेलं आहे? तुकोबांचा अभंग आपल्या समोर, मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. आता मूळचा जो मुक्त आहे तो कशाने बद्ध झालाय? तो कल्पनेने बद्ध झालेला आहे. आपण बघतोय की मुक्त कोण होतो? तो चिदाभास होतो. चिदाभास कशाने बद्ध झाला? तर त्यांनी परत मी मन, मी बुद्धी, हे सगळा प्रपंच माझा, याचं सगळं ओझं त्यांनी अंगावरती ओढवून घेतलं. समर्थांच्या ओव्यात आपल्या समोर, माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने. माथ्यावर प्रपंचाचं ओझं घेतो आणि माझं 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 म्हणून शेवटपर्यंत ते वागवतो आणि शेवटी आला तसाच निघून जातो. आणि ओझं उतरवल्याशिवाय आपल्याला त्या आत्मस्वरूपाची गाठभेट नाही. आता नर्मदा परिक्रमेला जे जातात त्यांना असं सांगण्यात येतं की तुम्ही जास्त काही बरोबर घेऊ नका, फक्त तुमचं काय आवश्यक असेल, एक 2-4 वस्तू, औषधं असतील, खाण्यापिण्याच्या वस्तू सुद्धा घेऊ नका.
कारण नर्मदा परिक्रमा करायची असेल तर ते ओझं खांद्यावर घेऊन त्यांना चालता येत नाही. तसा हा मोक्षाकडचा प्रवास आहे. हा प्रपंचाचं ओझं डोक्यावर घेऊन मी आणि माझं याचं काय आहे तर ओझं आहे. आणि हे ओझं घेऊन साधकाला मोक्ष कदापिही मिळणार नाही. त्याला ते ओझं उतरवावंच लागतं. एक काकांचाच खूप छान विचार आहे. काका सांगतात, ते म्हणतात की मरणाला रुटीन आहे पण रुटीनला मरण नाही. बघा, खूप छान वाक्य आहे. ते म्हणतात की मरणाला रुटीन आहे पण रुटीनला मरण नाही. आता मरणाला जे रुटीन आहे ते कधीच कुणाला चुकत नाही. आता रुटीन म्हणजे काय? आता रुटीनला मरण नसतं आमच्या. रुटीन म्हणजे काय? आमच्या घड्या बसून गेलेल्या आहेत अनेक जन्मांच्या संस्कारांनी. किती संतांनी तळमळीने सांगू देत, श्री गुरूंनी सांगू देत, पण आम्ही मात्र मी आणि माझं कधीही सोडत नाही. जरा थोडं दुःख होतं खुट्ट काही झालं की, कारण शेजारी काही झालं तर मला फारसा फरक पडत नाही, पण माझ्या जवळ आलं की, आता कोरोना आहे, आपण खूप ऐकतो की इकडे एवढे गेले, तितके तेवढे गेले, पण माझ्या घरात कोविड पेशंट आला आणि काही झालं की माझ्या अंतःकरण वृत्ती कशी होते तर हालायला लागते. आता असं नाहीये की प्रयत्न करायचा आहे, दवाखान्यात न्यायचं आहे, सगळं करायचंय, पण जिथे मी आणि माझं बंधन येतं तिथे काय होतं तर लगेच दुःखाला सुरुवात होते. म्हणून तुकोबा म्हणतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. आता शरीर पण मला माझं वाटतं की नाही, आपण जर आपल्या जवळ आलो अगदी तर शरीर माझंच आहे, मग शरीर माझं आहे का? तर शरीर पंचमहाभूतांचं आहे. आता ही जी पंचमहाभूत आहेत ती माझ्यावर बळजबरी करू शकतील का? आता 5 महाभूत अचेतन आहेत. अचेतन पदार्थ कधीही माझ्यावरती बळजबरी करू शकत नाहीत. आता हा मोबाईल आहे माझ्या समोर. आता हा मोबाईल माझ्यावर बळजबरी करू शकत नाहीये. त्या मोबाईलला जर मी म्हटलं की मी तुला विकून टाकते, आता तू जुना झालास, तर तो असं म्हणणार नाही की तू मला विकू नकोस. असं मोबाईल अजिबात म्हणणार नाही. आपला मुद्दा चाललाय की अचेतन पदार्थ कधीही माझ्यावर सक्ती करू शकत नाही, कधीही माझ्यावर बळजबरी करू शकत नाही. मग इथे तुकोबा जे म्हणतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, म्हणजे शरीर माझं मी मला समजले, म्हणजे अचेतन देह माझा मी समजले, आणि मी त्या देहामध्ये बद्ध होऊन काय झाले तर बसले, म्हणजे बंधनात ते अडकले. म्हणून तू काय होत तर देह तुझा नाही आहे, तू हे पंचमहाभूतांचं जे शरीर आहे. आता हे पंचमहाभूतांचा देह मी कुठून आणलाय हो? मी जन्माला आले तेव्हा माझं वजन किती होतं? एक असेल 3 किलो, 4 किलो, 5 किलो आपण समजू. आता किती आहे? 60 किलो वजन आहे माझं. आता हे वजन वाढलं कुठून? पंचमहाभूतांची जी सृष्टी आहे त्या पंचमहाभूतांच्या जगतामधूनच आपण वायू, पाणी, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सगळं घेऊन हा देह वाढलेला आहे. मग देह कुणाचा आहे? पंचमहाभूतांचा आहे. मग तो वेळच्या वेळी परत देणं हे कुणाचं काम आहे? हे माझंच काम आहे. मग देह पंचभूत मिळाला, देही जाईलच आहे कितवा. तुकोबा म्हणतायत, देह हे काळाचे भातुके, धन हे कुबेराचे. देह काळाचा आहे, धन कुबेराचं आहे, मग त्याच्यावरती माझी आसक्ती ठेवण्यात काहीतरी अर्थ आहे का? असे सगळे विचार छान जर बसवून घेतले तर जेव्हा मी आणि माझं याचं बंधन असतं तेव्हा माऊलींची ओवी आहे, अहम ममतेच्या लवड सबडी, मातेन पवतीची बापुडी, जन्म मरणाचे दुथडी डहुळली ठेवी. जेव्हा अहम आणि मम याचं बंधन असतं तेव्हा जन्म मरणामध्ये पुन्हा 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 अनिवार्यपणे काय होतं, जन्माला यावं लागतं. म्हणून परमार्थामध्ये ही ओझी जी आहे ती प्रयत्नपूर्वक काय करावी लागतात तर उतरवून ठेवावी लागतात. मी मन नाही, मी बुद्धी नाही. बघा, मन पण रजोगुणाचं आहे, नंतर वायू तत्वाचं आहे ना, त्यामुळे ते पंचमहाभूतांचं आहे. मग जे जे पंचमहाभूतांचं आहे ते अचेतन जड आहे, ते माझं स्वरूप नाही. तर मी कोण आहे तर मी चेतन आहे. असा प्रत्येक पंचीकरणाचा शास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येतं की सगळं हे अचेतन जड आहे आणि मी कोण आहे तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कसा आहे तर चैतन्य रूप आहे, चिदानंद रूप शिवोहम आहे. त्या अचेतन जड तत्वांचा माझ्याशी काहीही संबंध नाही. पुढे तुकोबा म्हणतात, पाप पुण्य अंगी घेतले जडून, वर्म नेणे कोण करता तो. आता खरा करता कोण आहे? तो जीव जो आहे तो निमित्त मात्र आहे फक्त. याच्याकडून सगळ्या गोष्टी जरी चाललेल्या दिसत असल्या तरी सुद्धा मी करता नाही. मी कोण आहे तर मी निमित्त मात्र आहे. करता करविता ईश्वर आहे आणि आत्मरोप मी जो आहे तो मात्र कसा आहे तर अकर्ता आहे. आता पाप पुण्य हे कुठून निर्माण होतं तर कर्मातून निर्माण होतात. कर्म कोणाकडून होतात तर जीवाकडून होतात. पण
आता चांगल्या कर्माचं फळ आपल्याला पुण्य मिळतं, तर वाईट कर्माचं फळ जे आहे ते काय मिळतं, तर दुःख मिळतं. पण ते पाप पुण्याची फळं जी आहेत ती जीवानीच भोगायची आहेत. पण त्याचा कर्ता कोण आहे, तर ईश्वर आहे. आता जीवदशेतून आपण ही सगळं पाप पुण्याची कर्म का होतं, तर सातत्याने भोगत राहतो. आणि म्हणूनच आपण जीवदशेमध्ये आहोत. जो जीवनमुक्त आहे तो कसा आहे, तर सविद्वान पाप पुण्य विधूयच. तो पाप पुण्याच्या अतीत झालेला असतो. तुकोबांचा अभंग आहे, नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी. आता पाप पुण्य अंगी घेतले जडून. आता पाप पुण्य कोणी जडवून घेतलेलं आहे, तर जीवाने जडवून घेतलंय. मग आता हे निघून जायचं असेल तर काय करायचं, पापाचं फळ ते दुःख आणि पुण्याचं फळ ते सुख, असं त्यांनी भोगून संपून टाकायचं. वर्म नेणे कोण करता, तो करता करविता कोण आहे, तर तो ईश्वर आहे. तुका म्हणे गेले व्यर्थ वाया विण, जैसा मृग क्षीण मृग जळे. मृगजळामध्ये वास्तविक पाहता पाणी कधीच नसतं, पण मृग जो आहे तो मात्र पाणी समजून त्या मृगजळाकडे धावत सुटतो. आणि जेव्हा तो जवळ जातो तेव्हा त्याच्या लक्षात असं येतं की इथे पाणी नाहीच आहे. त्याला भयंकर तहान लागलेली असते आणि तो ऊर फुटून तिथेच काय होतो, तर प्राण सोडून देतो. अगदी त्याचप्रमाणे आपण या प्रपंचामध्ये कधीतरी सुख मिळेल, कधीतरी सुख मिळेल असं म्हणून प्रपंचामध्ये सातत्याने धावत राहतो. कधी आपली रिटायरमेंट येते, कधी आपण 70कडे झुकतो, हे आपल्याला सुद्धा कळत नाही. आणि शेवटी एक दिवस आपल्याला न सांगता आपली जायची वेळ येते आणि आपण निघून जातो. यालाच काय म्हणायचं, जसा तो मृग ऊर फुटून मरतो, तसं आपण या प्रपंचामध्ये मायारूपी संसारामध्ये, मायारूपी प्रपंचामध्ये, या भासमान प्रपंचामध्ये सातत्याने आपण धावतो आहोत. आणि एक दिवस जसं त्याचं झालं तसं आपलं होऊन जातं. म्हणून या देहामध्ये असतानाच तत्वरूपाने मीच ब्रह्मरूप आहे असा अनुभव संतांच्या संगतीमध्ये घ्यावा. तत्वरूपाने जीव हा मुळात ब्रह्मरूप आहे, तो असंग आहे असं शास्त्र संत श्री गुरु मला वारंवार सांगतायत. त्यांच्या उपदेशाप्रमाणे मीच ब्रह्मरूप आहे असं आतमध्ये बिंबून घ्यायचा, तसा बुद्धीचा निश्चय करायचा. आणि या देहादी घटकांकडून सगळे चाललेले जे व्यापार आहेत ते साक्षीत्वानी बघणं, याला ज्ञान होणं असं म्हणतात. आणि ही साधना सातत्याने जीवानी करावी लागते. बघा, अजून एक ह्याच्यामध्ये छोटासा विषय राहिला, आपण विचार करू की मी आणि माझं हे ईश्वराने निर्माण केलं आहे का हो. एक ईश्वरचित सृष्टी आहे आणि एक जीवरचित सृष्टी आहे. आता ईश्वरचित सृष्टी म्हणजे विश्वातील सर्व पदार्थांचा निर्माता ईश्वर आहे. त्याला बघा, त्यांनी स्त्री पुरुष निर्माण केले, पण नाती कोणी निर्माण केली, तर नाती ही आपण निर्माण केलेली आहेत. नाती एकच स्त्री पण तिला आई मावशी काका मामी, एकच पुरुष पण त्याला काका मामा दादा, ही सगळी नाती कोणी निर्माण केलेली आहेत, तर ही आपण निर्माण केलेली आहेत. म्हणून ईश्वराची सृष्टी जी आहे ती अत्यंत काय आहे, तर शुद्ध आणि स्वच्छ आणि निर्मळ आहे. पण ईश्वराची सृष्टी जीवाला ताप देत नाही, पण जीवरची सृष्टी आहे ती मात्र काय करते, तर जीवाला क्षणोक्षणी त्रास देते. अजून मी करता आहे, आता हे कोणी निर्माण केलं, हे मीच निर्माण केलं. काम क्रोध लोभ मत्सर हे कोणी निर्माण केले, हे जीवाने निर्माण केले. म्हणून जीवानी जीवरची सृष्टी आधी विरास करण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा आहे संत वचनानुसार. आणि जीव जेव्हा जीवरचित सृष्टी प्रयत्नपूर्वक घालवतो, म्हणजे ही सगळी जी आहे आपण निर्माण केलेली, त्याच्यामध्ये जे ममत्व आहे, त्याच्यामध्ये जे विकार निर्माण केलेले आहेत, ते संतांच्या विचारांनी जेव्हा जीवरचित सृष्टीचा निराश होतो, तेव्हाच ईश्वराची सृष्टी म्हणजे शुद्ध आणि निर्मळ सृष्टी आहे ती अनुभवाला येते. आणि त्याच्याही पलीकडे काय आहे, तर ब्रह्मतत्व आहे. आणि अशी स्थिती आनंदाची एक अनुभूती आपल्याला देऊन जाते. आता तो आनंदाचा अनुभव तर माझ्या आतमध्येच आहे. आता सातत्याने जेव्हा हे विकार अंतःकरणातनं काढण्याचा साधक सातत्याने प्रयत्न करत राहतो, बघा प्रयत्नात सुद्धा एक आनंद असतो. कारण जेव्हा मी प्रयत्न करते ना, तेव्हा काही काळ का होईना म्हणजे अंतःकरण वृत्ती कशी आहे, तर शांत झालेली असते. आणि हे सातत्याने जर मी माझं तपासलं आणि माझ्या लक्षात आलं की मला अशी आनंदाची अनुभूती येते, तर तो प्रयत्न आहे तो अजून कसा राहील, तर तो वाढता राहील. म्हणून बाहेर कोणालाही तपासायचं नाहीये की मला असं बोलली, ती मत्सर करते, ती तशीच आहे. परमार्थामध्ये आपण आपल्याला तपासायचं आहे. आणि आपण आपल्याला तपासत राहिलं संत शास्त्रांच्या वचनानुसार, तर हा भवरोग जो आहे तो हळूहळू काय होईल, तर आपल्यापासून दूर होत राहील.
पण विचार नावाचं जे साधन आहे ते सातत्याने साधकांनी वापरायचं आहे. जेव्हा पारमार्थिक दृष्टीने अविचार येतात तेव्हा पारमार्थिक दृष्टीचा जो विचार, पारमार्थिक विचार वापरायचा आहे. आता मी देह आहे हा काय आहे तर अविचार आहे, आणि मी आत्मा आहे हा काय आहे तर विचार आहे. मग त्या अविचाराला विचाराने छेद देणं ही साधकाची साधना आहे. आता ही जीवराची सृष्टी आहे, आपण जन्माला आलो, ही जीवराची सृष्टी माझ्या अवतीभोवती आपोआपच निर्माण झालेली आहे. ती कशी निर्माण झाली? समर्थ सांगतात, कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्म आली, ती तुवा आपुली मांदिली कैसी रे पडत मूर्खा. कर्मयोगाने तू जसं कर्म केलं असशील तसं, चांगलं कर्म केलं तर प्रेम देण्यासाठी, वाईट कर्म केलं तर सूड गवण्यासाठी, अशी तुझ्या पोटी सगळे जन्माला आलेले आहेत. पती असेल, मुलगा असेल, शेजारी असेल, पाजारी असेल, जिथे मी नोकरी धंदा व्यवसाय करते तिथे काही लोक असतील, ती सगळी कर्मानुसारी जन्माला आलेली आहेत आणि त्यांना तू आपलं मानून चाललेला असल्यामुळे तुला सुख दुःख होत आहेत. आता मग काय कर, तर त्यांच्या प्रती कर्तव्य कर, पण त्यांच्यामध्ये काय तर गुंतून राहू नकोस. ही अशी जर आपण कला शिकून घेतली तर अंतःकरणाची स्थिती अजिबात बिघडत नाही. म्हणून ईशा सृष्टीत हे सगळे जीव निर्माण झाले आहेत, ते किती काळ राहणार हे सगळं ईश्वर नियोजित आहे. ते कधी जाणार हे सगळं त्याच्या नियमाने चालतं. मग आम्ही त्याच्या नियमाने काय करावं तर छानपैकी जीवन जगावं. मी आणि माझं हे अंतःकरणात अजिबात दुःख करू नये. जसं मी आता म्हटलं तसं बाकी गेले तर चालतील, पण माझ्या जवळचं अजिबात जायला नको, असं होईल का हो? अमेरिकेत किती कोरोनाचा विस्फोट होऊ देत, पण भारतात किती होऊ देत, महाराष्ट्रात किती होऊ देत, पुण्यात किती होऊ देत, पण चिंचवड मध्ये नको आणि माझ्या घरात अजिबात नको, असं वाटतं. असं होईल का? असं अलिप्त राहता येत नाही. म्हणजे ईश्वर नियोजित आहे ते होणारच आहे, पण माझी अंतःकरण वृत्ती त्याला मी तयार करून ठेवणं याला साधना असं म्हणतात. त्याला भवसागर तरून जाणं. तरून जाणं म्हणजे काय तर हेच भवसागर तरून जाणं आहे, जे मी आणि माझं याच्यातनं अंतःकरण वृत्ती बाहेर काढून ठेवायची. कारण जीवसृष्टी ही काशी आहे तर अशाश्वत आहे, त्याच्यामध्ये अजिबात अंतःकरण वृत्ती माझी बांधून राहता त्याला कामा नये. पण आत्मरूप मीला अजिबात बंधन नाहीये, त्यांनी कल्पनेने सगळ्या बंधनांना बांधून घेतलेलं आहे. आणि कल्पनेने बांधून जे घेतलं आहे त्या कल्पनेतनच त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी संत विचारांनी बाहेर सुद्धा पडायचं आहे. एक शेवटचा दृष्टांत बघूया आणि आपण थांबूयात. बघा, आपण मुलांना स्विमिंग टँकवर घेऊन जातो, आपण जातो आणि एक असंच आजोबा आणि नातू आला होता स्विमिंग टँक वरती. आजोबांच्या हातामध्ये एक काठी होती. आजोबांनी काय केलं, सहजच ती काठी पाण्यामध्ये घातली. तर तो मुलगा आजोबांना असं म्हणाला की आजोबा आजोबा तुमची काठी ना वाकडी झाली आहे बर का. आता जी वाकडी जेव्हा ती काठी दिसते तेव्हा तो प्रकाश किरणांचा काय आहे तर तिथे खेळ आहे. तर पाण्यात काठी घातल्यानंतर ती थोडीशी वाकडी असल्यासारखी दिसते, पण प्रत्यक्षात मात्र ती नसते. अगदी तसंच या संपूर्ण संसाराचं जे स्वरूप आहे आणि ज्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास केलेला आहे, ज्यांनी सखोल चिंतन केलेलं आहे, त्याला असं वेडं वाकडं काहीही दिसत नाही. एक डॉक्टर रकांची खूप छान ओवी आहे, देहादी सृष्टी दिसू दे खुशाल, हाती असू दे विवेकी मशाल. आता ही सृष्टी आत्मज्ञान झालेल्याला सुद्धा दिसते आणि आपल्याला सुद्धा दिसते. त्याला कशी दिसते, त्याला ती संपूर्ण कशी दिसते तर विवेकाने मिथ्या आहे अशी दिसते, आणि आपल्याला कशी दिसते तर ती सत्य अशी दिसते. म्हणून काका काय म्हणतात इथे, हातामध्ये काय असू देत तर विवेकाची मशाल असू देत, आणि याचा परिणाम म्हणून काय होईल, पुढे वाकडे कोण करील कैसे, तनु रोम रोमी आनंद पैसे. म्हणजे अशी विवेकी मशाल जर हातामध्ये असेल तर कुणीही आपलं वाकडं करू शकणार नाही. समर्थ म्हणजे समर्थाची सेविका वक्र पाहे असा भूमंडळी कोण आहे. जो रामाचा दास होऊन राहिलेला आहे त्याचं कुणीही वाकडं करू शकत नाही. आता वाकडं करू शकत नाही म्हणजे त्याला कुठलाही सुखदुःखाचा त्रास होत नाही. प्रारब्धाने जरी सुखदुःख समोर येऊन उभी राहिली तरी तरंगाच्या पातळीवरच राहतात आणि त्याच्या सुखरूपतेला यत्किंचित सुद्धा धक्का लागत नाही. अशी अंतःकरणाची स्थिती जर राहिली
आणि अंतःकरण शांत राहिलं तर समाधी अवस्थेमध्ये एक वेळेस चिदाभासाला ज्ञान होऊन जातं. आणि ज्ञान ज्या क्षणी होतं त्या क्षणी मला ज्ञान झालं असं तो जीव तिथे सांगू शकत नाही. तिथे एक आनंद रूपतेची काय असते तर त्या आनंदामध्येच तो विलीन होऊन गेलेला असतो, ज्याला आपण स्वसंवेद्य म्हटलं मगाशी. ते स्वसंवेद्य तत्व आहे, त्याच्यामध्येच तो विलीन झालेला असतो. म्हणून चिदाभासाला ज्ञान होणं म्हणजे जीव आत्मस्वरूपाशी एकरूप होणं, त्याला ज्ञान होणं असं म्हणतात. त्याच्या काही प्रक्रिया आपण आज बघितल्या. असं ज्ञान आपल्या सगळ्यांना श्री गुरूंच्या कृपेने हो, ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. अजून 12 मिनिटं आहेत प्रश्नोत्तरासाठी. जय श्रीराम. हा, जय श्रीराम. का माझा आवाज येतोय? येतोय येतोय हा. येतोय, बोला. आता तुम्ही सोहम साधनेचा उल्लेख केलात मध्यंतरी, तर हो. सोहम साधना कशी करावी? ही श्वासावर बसवलेली असते. बर तर सद्गुरूंनी दिलेली असली पाहिजे मुख्य ती सोहम साधना. बर बर सद्गुरूच देतात म्हणजे? हो हो. बर बर. आपल्याला करता येत नाही. नाही हा, आपली म्हणजे आपल्याला त्यांनी नाही. दिली तर त्यात म्हणजे कसं त्यांचा संकल्प असतो ना सोहम साधनेमध्ये. कारण तत्वमसी महावाक्य हा मी सांगितलं की तो कटाक्ष अंतिम जे महावाक्य आहे ते, आणि त्याचं हा. रूपांतर साधकांनी सोहम साधनेमध्ये करायचंय. म्हणजे ती अनुभवाकडे नेणारी आहे, म्हणजे अनुभव देणारी आहे. देणारी म्हटल्यापेक्षा अनुभवच देणारी आहे. त्यामुळे ती सद्गुरूंच्या संकल्पानेच ती सोहम साधना फलद्रूप होते. फलद्रूप होते. बर. नाम आणि आत्मा एकच आहे असं म्हणालात तुम्ही आता मध्यंतरी, तर हो हो हो. ते कसं काय, जरा थोडं आता एक्सप्लेन. कसं आहे ना, आता हा. तसं म्हणतं श्रीराम जय जय राम आपण हे नाम जेव्हा हो. घेतो तेव्हा आपल्या हो. समोर राम सगुण राम असतो. हो आणि आत्मा हा निर्गुण वाचक शब्द आहे. आता समर्थांचा हो हो आत्माराम हा ग्रंथ आपल्याला माहिती आहे, आत्माराम. आता सगुण, तर त्याच्यामध्ये कसं आहे, सगुण वाचक म्हटलं की श्रीराम आपल्या समोर अवतार रूप श्रीराम येतात, आणि हो. निर्गुण आत्मा म्हटलं की निर्गुण वाचक शब्द येतो. पण जो राम वाच्यार्थाने राम आहे तोच लक्षार्थाने आत्मा आहे. अच्छा, म्हणजे तोच वाच्यार्थाने राम आहे लक्षार्थ. दोन्हीकडे. हा, म्हणजे हा दोन्हीकडे बरोबर, तोच तोच आहे तोच आहे राम आहे. तोच आहे. निर्गुणात म्हटलं की आत्मा, सगुणात म्हटलं की राम. आता ज्या राम. क्षणी मी श्रीराम जय जय राम म्हणते, त्या हो क्षणी जर माझ्या अंतःकरण वृत्ती त्या निर्गुण तत्वाला जोडलेली असेल, लक्षार्थाने हो आपण जे निर्गुण तत्व आहे, तर तो हो आनंदरूप पण आहेच ना तिथे. हो, निर्गुण तत्वानी तर आहेच, हा. प्रश्नच नाही. पण नाम घेताना श्रीरामांची मूर्ती डोळ्यासमोर जर आपण ठेवली आणि नाम घेतलं तर तसं ठीक राहते का? म्हणूनच की जो वाच्यार्थाने श्रीराम आहे तो लक्षार्थाने परब्रह्म आहे, असं जर मला माहिती असेल त्याच्या मागचं शास्त्र, हा तर ज्या हा. क्षणी मी नाम घेते आणि रामाची मूर्ती बघते त्या क्षणी तो परब्रह्म स्वरूप राम आहे आणि तेच माझं स्वरूप आहे. अच्छा, आलं लक्षात आलं माझ्या. हा, ते आलंबन आहे. तर समोर मूर्ती आलंबन आहे की नाही, पण जरी आलंबन असलं तरी तुकोबा काय म्हणतात, ते हे परब्रह्म विटेवरी, ते विटेवर परब्रह्मच आहे आमचं उभं आहे ते. अच्छा अच्छा. ते आलंबन मूर्तीला म्हणजे काय? हा. आलंबन म्हणजे काय? आलंबन आता माळेचं आलंबन आहे की नाही, आलंबन माळ आपण जेव्हा आलंबन म्हणजे आपण म्हणतो की माळ आलंबन आहे की नाही, तुम्हाला काहीतरी लागतं की नाही मोजण्यासाठी, मणी हे हो हो, आलंबन आहे ना. साधन. हा हा. अच्छा. साधन म्हणा, आधार म्हणा, हा हा साधन म्हणा, आधार म्हणा, असं ते. मग अच्छा. आता समोर हा एक त्याच्यामध्ये विचार आहे, आणि समोर जी मूर्ती उभी ती वाच्यार्थाने कोण आहे, तर सगुण आहे, तर लक्षार्थाने तीच परब्रह्म आहे. हो हो, आता बरोबर. आपल्याला पटकन निर्गुण तत्वाचा वेध घेता येत नाही, म्हणून समोर लागतं की नाही, काहीतरी मूर्ती लागते हो, किंवा सगुण काही लागतं, काहीतरी. म्हणजे एखादी होय होय प्रतिमा लागते, सगुण लागतं. होय, मग तीच लागतं.
लक्षार्थाने कोण आहे तर तीच परब्रह्म आहे आणि तेच माझं मूळचं स्वरूप आहे, पण मला आता त्याचा अनुभवाला येत नाही आहे, म्हणून मला ती उपासना करावी लागते तशी. आणि अच्छा. मग हळूहळू हळूहळू मला तो अनुभव येतो की अरे मीच ते परब्रह्म आहे, आनंद रूप. अच्छा अच्छा. आणि मी मागच्या वेळेला प्रश्न लिहिला होता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती की सत्वगुण वाढवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे साधकाला. तर त्याचं उत्तर नाही समजलं, आलं नाहीये हो त्याच्यात. का? नाही, हा नाही, मी विसरले असेल मग. आता म्हणून सत्वगुण विचारलं मी. हा. वाढवण्यासाठी हो नाही बरोबर आहे. सत्वगुण हो वाढवण्यासाठी कसं आहे की तुमची सत्वगुणी वृत्ती रजोगुण कमी करावा लागतो, हे तर पहिलं आहेच. हो रजोगुणी हो दृश्य बघणं, हो रजोगुणी उपद्व्यापी बोलणं बंद करणं, हो. जो वायफळ वेळ जातोय तो प्रयत्नपूर्वक येस. कमी होय करणं किंवा होय होय अजिबातच होय वाया न घालवणं. आता सत्वगुण हो वाढवायचा आहे तर भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, समर्थांचेही आहेत 3 समास आपल्या समोर, की कशाला रजोगुण म्हणतात, कशाला सत्वगुण म्हणतात. मग तो रजोगुण हो. माझ्यामध्ये आहे का तो तपासायचा तिथे. मग अच्छा. सत्वगुणाची पण लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत. तो हा सत्वगुण माझ्यामध्ये आहे तोही तपासायचा. आणि जर तो वाढवायचा असेल तर आहार, विहार, उच्चार, आचार, सत्संगत. आहार हो सत्वगुणी पाहिजे. हो ज्या लोकांमध्ये आपण वावरतो तो विहार पण सत्संगतीतला पाहिजे. हो आपण जे बोलतो वाणीने ते पण सातत्याने काय पाहिजे तर सत्वगुणी पाहिजे. हो रजोगुणाचे दृश्य बघणं, टीव्हीवर आता दिवसभर आपण नाम साधना करतो आहेत, अभ्यास हो करतो आहोत आणि हो एखादा असं रजोगुणी दृश्य टीव्हीवरती बघून जातो की सोहम साधनेला बसल्यानंतर नेमकं तेच म्हणजे डोळ्यासमोर येऊन उभं राहतं. हो. कारण बर. अंतःकरण वृत्ती दिवसभराच्या अनुसंधानाने शुद्ध झालेली असते आणि हो रजोगुणी दृश्य बघितलं जातं आणि बघितलं बर. आणि ध्यानाला बसलात की तेच डोळ्यासमोर येऊन जातं. मग आता हे प्रयत्नपूर्वक साधकांनी हे रजोगुणी जे आहेत सगळे व्यापार हे थांबवावे ते लागतात, टाळायचंय. हा ते टाळायचे टाळायचे. लागतात. हा, हा तसं आहे. आता सत्वगुणाने काय होतं की सत्वगुणाने ज्ञानाकडे नेणारा सत्वगुण आहे, धारणा करवतो, धैर्य आहे, आकलन शक्ती आहे त्याच्यामध्ये, हो ऐकलेले विचार आकलन होतात, हो ते स्थिर राहतात, टिकतात होय आणि टिकले तर मला वापरता येतात. बरोबर. हा, जर टिकलेच नाही तर वापरता कसं येणार म्हणजे. होय. म्हणून सत्वगुणाचं महात्म्य सगळीकडे म्हणजे परमार्थामध्ये खूप जास्त आहे. अच्छा. की रजोगुण चंचल आहे ना, तो सातत्य टिकू देत नाही. हा तो टिकू देत नाही सत्वगुणाला. बरोबर. आता तुम्ही बघा की एखादी सिरियल बघा आणि असं प्रवचनाला बसा, हा नाही काय ते होतंय ते. हा. तुमच्या वृत्ती पटकन वळत नाही तिकडे म्हणजे त्या, हा म्हणून त्या सातत्याने सत्वगुणावरती ठेवावे लागतात. साधक अवस्थेत ना, हा एक म्हणजे साधक अवस्थेत ते प्रयत्नपूर्वक सांभाळावं लागतं तुम्हाला त्या वृत्तींना. हा करायलाच लागतं ते. बरोबर. करायला. समजलं. थँक्यू. हॅलो. आवाज येत नाहीये. हा येतोय पण मध्ये मध्ये ब्रेक होतोय आवाज तुमचा. सोहम साधनेसाठी देहधारी गुरूंच्या शिवाय ती होत नाही असं म्हणा, त्यांचा अनुग्रह घ्यावा लागतो किंवा काय. परंतु देहातीत गुरूंचा अनुग्रह घेतलेला असेल तर मग त्यांनी कसं करावं का दुसऱ्या गुरूंचा. नाही, तुम्ही जर ध्यानाला नित्य बसत असाल तर तुम्ही सोहम साधना करत राहा आणि तो ईश्वर तुमची व्यवस्था करेल बरोबर. हॅलो. हॅलो, आवाज ऐकू येतोय? येतोय येतोय येतोय. हा, नमस्कार. आजपासून नमस्कार. उद्याचं मला खूपच आवडतं. काम करताना ना कळला नाही आणि मला मात्र भरपूर माहिती. पण काही काही शंका विचारायच्याच असं नाही, पण आपण ज्या वेळेला नामजप करतो त्यावेळेला कधी कधी त्या नामजपामध्ये यांत्रिकपणा येतो, तर हो. त्यासाठी काय केलं जात, काय करावं? कारण 24 तास आपण नाम घेतो पण कधी कधी त्या नामाकडे लक्षही नसतं, असंही होतं ना. आता कसं आहे, म्हणून जर नुसतं नाम घेणं आणि मग नामाचा नामी कोण, हम्म, त्याला शरणागत राहणं म्हणजे काय, हम्म, हे ज्या सगळ्या गोष्टी शास्त्राच्या माध्यमातून समजावून घ्याव्या लागतात
हे जे विचार आहेत त्या नामाला एक उंची आणि दर्जा प्राप्त होऊ शकतो. म्हणजे अच्छा. हा. आता ज्याचं मी नाम घेतेय श्रीरामाचं, बरोबर की नाही, हम्म. आता ज्याचं नाम घेते त्याला शरणागत पण पाहिजे. इकडे नाम पण चालू आहे, इकडे प्रपंचातल्या तक्रारी पण चालू आहेत. मग त्याच्या नामामध्ये गोडी कशी येईल? येतच नाही. हा, बरोबर आहे. गोडी नाही असं होत नाही, पण गोडी असते. पण कधी कधी जे संपूर्ण समोर काम चालू असतं किंवा आपलं काहीतरी काम सुरू असतात, त्या कामामध्ये आपण रमतो नाही मग आणि 2 बरोबर आहे. मिनिटांमध्ये जपाचा विसर पडून जप नुसतं यांत्रिकपणानं म्हटलं जातं, हा, चालू आहे नाही, चालू आहे ठीक आहे असं. ठीक आहे, काही हरकत नाहीये. सुरुवातीला यांत्रिकपणा असतो, म्हणजे काम करता करता असं नाम घ्यावं. हम्म. पण थोडा वेळ दिवसात ना एक 10 मिनिटं बैठकीच्या नामाला बसावं. ओके, ठीक आहे. हा, जर घरात कोणी नसेल, शांतता असेल, तेव्हा बैठकीच्या नामाला प्रयत्नपूर्वक बसावं थोडस, म्हणजे हा, चित्तवृत्ती एकाग्र करण्यासाठी. बरोबर. हा. मग तुम्ही दिवसभर जे नाम घेता, 24 तास म्हणा, किंवा जे नाम घेतलेलं असतं ते जेव्हा 10 मिनिटं तुम्ही बसता तेव्हा चित्तवृत्ती एकाग्र व्हायला मदत होते. आता संतांनी सांगितलंच ना, उठता बसता खाता पिता नाम घ्यावं, विसर पडला तर परत त्या नामावरती यावं, समेवरती यावं. असं सुरुवातीला होणं अपेक्षित आहे. पण असं करता करता हळूहळू त्या चित्तवृत्ती ती नाम पकडून ठेवायला, तिलाही चित्तवृत्ती नाम पकडून ठेवते ती. हा, नाही. म्हणजे फायदा होतो काम करताना आपण नाम नक्की घेतलं. नक्की नक्की. अहो, आता एकनाथ महाराज सर म्हणतात की हसता खेळता भांडताना असं नाम घ्या. हो हो. म्हणजे काम म्हणजे करताना तर सोडूनच द्या, भांडताना पण नाम घ्या म्हणतात. तर मग काय 2 शब्द जर म्हणजे चुकीचे हा बोलायचे असे वाटले तर ते आपण आवरून घेतो लगेच त्या नामामुळे, असं होतं हा की बरोबर. ही नको बोलायला. प्राथमिक स्टेज हा, आहे, ही प्राथमिक स्टेज आहे. पण 10 मिनिटं का होईना दिवसभरातले 10 मिनिटं बरोबर नामाला साधनेला बसत जा, ध्यानाला. म्हणजे बरोबर. बैठकीचं नाम ज्याला आपण म्हणतो ते. आणि आपली कधी अशी तयारी होते की आपल्याला गुरु आता कृपा देईल अशी अशी वृत्ती आपली कधी येते? त्याचं काही आहे का प्रकार? आता ती कधी येते असं सांगता येत नाही. तुम्ही हा, तयारी करत राहा. म्हणजे हा. नाम घेत राहा तुम्ही अखंड, आणि हम्म, तुमच्या तळमळ जर निर्माण झाली तर ते हम्म. होतं बरोबर सगळ्या गोष्टी. खूप छान सांगितलं. हा. धन्यवाद. श्रीराम. पुढील काही वेळासाठी आपला समूह, व्हॉट्सअप समूह सगळ्यांसाठी खुला असेल. आणखीन काही प्रश्न असतील कोणाला तर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारू शकता. सगळ्या प्रश्नांचं संकलन करून स्वतंत्र एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सीमाताई त्याला उत्तर देतील. आजचं सत्र आपण इथे थांबूया, आपली वेळ संपलेली आहे. प्राजक्ताताईला मी विनंती करतो की तिने प्रार्थना घ्यावी आणि आजचं सत्र संपवावं. प्राजक्ताताई. हो, आवाज येतोय? येतोय येतोय. भावी पूर्ण कृपा गुरु मजबरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनांची मुक्त करून, शांती पदी वैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की महाराज. जय. जय श्रीराम. जय श्रीराम.